उपशम का? उपशम. हा, कारण मी काल परवा नव्हते ना. तर यतीन सरांची वेगळी ओळख करून देण्याची काही गरज नाही जुन्या लोकांना, पण नवीन लोकांसाठी यतीन सरच सांगतील की त्यांचा योग वासिष्ठचा प्रवास कसा झाला आणि त्यांना योग वासिष्ठच्या काय काय अनुभूती आणि अनुभव आला ते यतीन सर सांगतील आणि आपण यतीन सरांकडे पुढची सुरू. जय गुरुदेव सर. जय गुरुदेव. जय. हा, युट्यूब वरती अपलोड करेल मी recording. ठीक आहे. व्हिडिओ क्लिअर आहे का? की थोडं लाईटची गरज आहे? क्लिअर आहे सर. सुरुवातीला वाटल्यास प्रश्नोत्तर घेऊ, म्हणजे या प्रवासाबद्दल काही प्रश्न असतील तर तेही घेता येईल. थोडक्यात प्रवास म्हणजे भाग्याची गोष्ट असते की कधी कधी काही काही गोष्टी अशा अचानक येतात. जसं तुम्ही मला म्हणताय ना, तुमच्यामुळे ते खरं स्वतःचं कर्म आणि स्वतःचे भाग्य असतात. कोणीतरी येतं जीवनामध्ये, काहीतरी देऊन जातं, देणाऱ्यालाही माहिती नसतं की आपण काय करतोय. तर तशी ही माझ्या बाबतीतली घटना आहे. मी जेव्हा IT मध्ये होतो 2008 मध्ये, बरेच ताणतणाव जीवनात होते त्यावेळेस, कामाचे, वैयक्तिक असे सगळे. आणि माझे एक आर्ट ऑफ लिव्हिंगचे मित्र होते, संदेश सावंत. तर आम्ही आमच्या ऑफिसच्या गच्चीवरती तेव्हा असंच गप्पा वगैरे मारायचो. आणि त्यावेळेस त्यांनी सहज बोलता बोलता म्हटलं की हे योग वासिष्ठ अतिशय सुंदर आहे, गुरुदेव श्री श्री रविशंकरजी नेहमी सांगतात वाचा म्हणून, आणि ते वाचलं की मुक्ती मिळते, निर्वाण मिळतं असं म्हटलेलं आहे. तर म्हटलं ठीक आहे, बघू, मी घेईल कुठून तरी केव्हा तरी. पण खरे मित्र असतात ना, ते असं एवढ्यावर थांबत नाही. लगेच दुसऱ्या दिवशी स्वतःचं पुस्तक आणून दिलं की आता मी तर सध्या वाचत नाही, पण तुम्ही वाचा, असं त्यांनी मला म्हटलं. आणि त्या दिवशीपासूनच ते वाचायला सुरुवात केली. तर ते एक वाक्य इतकं प्रभावी होतं की हे वाचलं की मुक्ती मिळते. तर एवढं असं सहसा कुठल्या ग्रंथाच्या बाबतीत इतकं इझिली म्हटलं जात नाही. त्यामुळे तो ग्रंथ, ते पुस्तक हातात घेतलं. इंग्रजी पुस्तक होतं स्वामी व्यंकटेशानंदांचं, आणि त्या पुस्तकाचं त्याची रचना अशी आहे की 365 पानं आहेत त्याच्यामध्ये, म्हणजे रोजच्यासाठी एक पान अशा पद्धतीने ते होतं. मी ऑफिसमधून येताना जाताना ते वाचायचो आणि हळूहळू त्याची गोडी वाढायला लागली. सुरुवातीला थोडं कठीण गेलं, कारण एक तर मूळ इंग्रजी आणि दुसरं म्हणजे आध्यात्मिक भाषा. त्यामुळे ते वाचता वाचता झोप लागायची. बरं, पुन्हा गाडीत, ऑफिसची गाडी होती, त्याच्यामध्ये AC, दिवसभराचं काम थकलेलं असेल किंवा काय, असं सगळा परिणाम होऊन पटकन झोप लागून जायची. पण तो प्रवास पुढे जाता 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 एकदा वाचून झालं, मग बरं, याच्यात सगळे जे इतरांना आले ना, त्या सगळ्या समस्या मलाही आल्या. काही दिवस वाचलं, मग गॅप पडली, मग असं वाटलं की अरे पुन्हा सुरू करू, मग पुन्हा सुरू करायला गेलो. तर असं करता करता बरेच वर्ष ते वाचन सुरू राहिलं. आणि वाचता वाचता मग त्याच्यातून ज्या ज्या गोष्टी जाणवायला लागल्या, ज्या गोष्टी मनावरती परिणाम करायला लागल्या, आणि हळूहळू त्या ग्रंथाचं महत्व, त्याचं पावित्र्य हे जाणवायला लागलं. मग विचार केला की याच्यात थोडं आणखी पुढे जाऊ. मग मी जरा बाकीच्या लोकांशी बोलायला लागलो की योग वासिष्ठ वाचता का. आपण नाही का एखादी गोष्ट करायला लागलो की आपण इतरांना विचारतो ना, आपल्यासारखे समविचारी आपण शोधतो. तसं शोधायला लागलो आणि मग सगळ्यांचे रिॲक्शन्स अशाच होत्या की हो, मी वाचायला घेतलं पण ते मला जमलं नाही, ते कठीण आहे, वाचायला घेतलं की झोप येते, अशा अनेकांच्या प्रतिक्रिया होत्या. आणि मग मला वाटलं की काहीतरी गडबड आहे. मग ते करताना मूळ योग वासिष्ठ काय आहे सहज बाजारात जाऊन विचारावं असं बघितलं. तसे साधारण 900 पानांचे 2 व्हॉल्यूम असलेले पुस्तक मिळालं. मग ते घेतलं, ते वाचलं, आणि ते पूर्ण वाचल्यानंतर त्यालाही वाचता वाचता 2 वर्ष लागले. म्हणजे मी ऑफिसमध्ये तो एवढा मोठा ग्रंथ घेऊन जायचो आणि माझे बाकीचे कलिग्स विचारायचे की एवढा मोठा ग्रंथ कोण वाचतं आजकाल.
हो नाही, IT मध्ये असणाऱ्यांसाठी ही फार ऑड गोष्ट आहे की कोणीतरी एवढा मोठा ग्रंथ वाचतोय म्हणून. पण तो घेतला वाचायला आणि ते पूर्ण वाचून झाल्यानंतर मग ज्या ट्यूबलाईट पेटल्या डोक्यामध्ये की बापरे, एवढा सुंदर ग्रंथ, इतकं जबरदस्त ज्ञान, आणि लोक म्हणतात समजत नाही, असं नाही तसं नाही. मी म्हटलं ते काही नाही, आपण हे ज्ञान लोकांपर्यंत घेऊन जाऊ. तर पहिल्यांदा आपण जसं कुठलंही वाचन पूर्ण केल्यानंतर त्याचा उत्सव करतो, तसं मी योग वासिष्ठ वाचन पूर्ण केल्यानंतर त्याचा खरंच उत्सव केला होता. अनेक लोकांना बोलवलं होतं जे ओळखीचे आहे, ज्यांचा योग वासिष्ठाशी थोडाफार संबंध येऊ शकतो, म्हणजे विशेष करून आर्ट ऑफ लिव्हिंग मधलेच जे सिनियर टीचर्स होते सगळे, आणि व्यवस्थित सगळ्यांना जेवण वगैरे दिलं. त्यांच्यासमोर हा विषय मांडला, योग वासिष्ठाचं असं असं आहे, मला आवडलं. तर त्याच्या समाप्तीनिमित्त तो उत्सव केला होता. आणि नंतर मग त्याचा प्रचार करायला सुरुवात केली. तर प्रचार म्हणजे मग मी लोकांचे वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन सेशन घ्यायचो पुण्यामध्ये. साधारण 3 तासाचं एक सत्र ठेवलं होतं. त्यामध्ये म्हटलं की ज्यांना गोडी आहे त्यांनी या ऐकायला. तर योग वासिष्ठ हा विषय अनेकांना आवडीचा होता, परंतु समजत नव्हता. मग त्यासाठी लोक त्या सत्रांना यायचे आणि ते 3 तास म्हणजे मी स्वतः मंत्रमुग्ध होऊन जायचो, समोरची होऊन जायची, कारण त्या विषयाची गोडी तशी होती. लोक हलता हलत नव्हते. त्याच्यानंतर प्रश्नोत्तर, असं सगळं ते चालू झालं आणि मग बऱ्याच ठिकाणी त्याचा प्रचार व्हायला लागला. पण मग लोक विचारायचे कुठला ग्रंथ वाचायचा, आणि तिथे जरा आपण म्हणतो घोडं अडायचं, तसं ते होत होतं की मला नेमकं उत्तर देता येत नव्हतं. कारण इंग्रजी पुस्तक सांगावं तर अनेकांनी पहिल्यांदा सांगितलं होतं की हे समजत नाही. बरं, मराठी पुस्तक सांगावं तर ते गोखलेंचं पुस्तक होतं, 2 व्हॉल्यूम्स, जे मी स्वतः वाचले होते. पण त्याच्यातली मराठी सुद्धा अतिशय कठीण होती. तर मी मग ऑनलाईन मला काही सापडले होते, मी त्यांना म्हटलं की हे ऑनलाईन तुम्हाला वाचता येतील. आणि मग एक दिवस मी पुन्हा बाजारात गेलो, जेवढे योग वासिष्ठावरचे पुस्तक असतील तेवढे सगळे विकत घेतले. सगळे सगळे वाचले. आणि वाचले म्हणजे काही चाळले, काही वाचले, असं केलं. आणि मग लक्षात आलं की एक सुमनताईंचा ग्रंथ आहे की जो त्यातल्या त्यात आजच्या दृष्टीने बराच चांगला आहे, की जो माणसाला सहज समजू शकेल. त्यातली भाषा ही बऱ्यापैकी आजच्या काळाशी संबंधित आहे. म्हणून मग ते पुस्तक, त्याचं रिकमेंडेशन द्यायला सुरुवात केली. पुन्हा एकदा कधीतरी असंच बघितलं त्या ग्रंथामध्ये, तर सुमनताई पुण्यातच आहे, त्यांचा फोन नंबर मिळाला. तर त्यांना कॉन्टॅक्ट केला, मग त्यांच्याशी संपर्क झाला. त्यांच्या माध्यमातून आणखी काही प्रचार असा करता यायला लागला. तर अशा रीतीने हा प्रवास सुरू झाला. आणि मग कोविडचा काळ आला. कोविडच्या अगोदरच काही लोकांनी म्हटलं की आम्हाला सगळीकडे येणं शक्य नाही, मग तुम्ही व्हिडिओ रेकॉर्ड करा. मग एकदा फेसबुक लाईव्ह जाऊन तो रेकॉर्ड केला, 3 तासाचा व्हिडिओ. मग म्हणाले 3 तास आम्हाला सलग ऐकणं शक्य नाही, तुम्ही छोटे छोटे करा. मग काही छोटे छोटे व्हिडिओज करायचा प्रयत्न केला. तो प्रवास अतिशय इंटरेस्टिंग आहे. आज जर वेळ मिळाला तर मी तोही सांगेल की त्याच्यात म्हणजे आपण काय काय करायला जातो, किती किती अडचणी असतात, कसं कसं त्याच्यावरती मार्ग निघत जातात. हा फार इंटरेस्टिंग प्रवास आहे. तुम्ही हसायला येईल तुम्हाला, इतका तो रोचक आहे. मी त्याच्याबद्दलही सांगेल. फार कमी वेळा मी शेअर केलाय. तर ते केल्यानंतर अम, मग आणखी अशी डिमांड आली की छोटे छोटे व्हिडिओज द्या. मग छोटे व्हिडिओज करायला घेतले, पण ते काही एवढे सक्सेसफुल झाले नाहीत. मग त्यानंतर पुन्हा सगळे म्यूट आहेत का, एकदा बघा बरं, कोणाचं तरी unmute आहे. नसेल तर म्यूट करून घ्या प्लीज स्वतःला. तर त्यानंतर मग कोविड आला आणि कोविडच्या काळामध्ये अशी एक डिमांड आली की ऑनलाईन सेशन्स व्हावे. आणि मग पहिल्यांदा ते पूर्ण योग वसिष्ठ, म्हणजे मला जितकं समाधान आहे तितक्या खोलात जाऊन मी करायचा प्रयत्न केला. तेव्हा 100 सेशन्स त्याचे झाले. नंतर योगायोगाने विद्याधर कारंजकरांशी संबंध आला. मग त्यांच्यामधून काही पहिल्यांदा 7 दिवसांचं एक सेशन झालं आणि त्यानंतर पुन्हा 125 दिवसांची सत्र झाले. तर अशा प्रकारे हा प्रवास अखंड सुरू आहे. मध्ये आदरणीय प्रदीपजी वाघ यांच्या माध्यमातून अमेरिकेतल्या लोकांशी संपर्क झाला. आता त्यांच्याकडे महिन्याच्या शेवटी, म्हणजे जानेवारी महिन्यापासून ते सुरू होतील. दर महिन्याच्या शेवटच्या मंगळवारी सकाळी मला वाटतं 5:30 ते 6:30 असं 2 तासाची सत्र होणार आहे. काहीतरी 7 एक सत्र होतील. ते प्रामुख्याने अमेरिकेतल्या लोकांसाठी आहेत. मोस्टली इंग्रजी आणि थोडंफार हिंदी अशा याच्यात ते होतील. जानेवारीपासून तीही सुरुवात होईल, तेही मी तुम्हाला सगळ्यांना कळवेन.
त्या प्रवासाविषयी सांगत होतो की जेव्हा मी रेकॉर्डिंग करायचा प्रयत्न केला, छोटे छोटे व्हिडिओज मला रेकॉर्ड करायचे होते. त्यासाठी लागणारा सेटअप म्हणजे मी लिटरली ते हॅलोजन असतात ते भाड्याने आणले. अशी लांब माईकची केबल आणली की जी बाकीचा आवाज रेकॉर्ड होऊ नये, हाय क्वालिटीचा माईक घेतला. त्याच्यानंतर खोलीमध्ये बाकीचा कुठलं आवाज येऊ नये म्हणून सगळ्यांना शांत करून मग मी रात्री रेकॉर्डिंग करायला घ्यायचो. तर त्याच्यामध्ये कुठेतरी गाड्यांचा आवाज यायचा, लिफ्टचा आवाज यायचा. मग ते अवॉइड करण्यासाठी रात्री 2 वाजता उठून मग मी रेकॉर्डिंग करायला घेतलं की आता तरी शांतपणे सगळं जग शांत आहे, कुठला गाड्यांचा आवाज येणार नाही आणि तो रेकॉर्ड होणार नाही. यासाठी मग मी रात्री 2 वाजता उठून सेशन करायचा प्रयत्न केला. तर त्यावेळेस कुत्र्यांच्या भुंकण्याचा आवाज यायला लागला. ते म्हणजे इतके त्याच्यात डिफिकल्टीज होत होत्या की मी शेवटी काही दिवस ऑफिसमध्ये शनिवार रविवार जाऊन फुल डे बसलो तिथे आणि ऑफिसच्या सायलेंट रूम मध्ये मी रेकॉर्डिंग करायचा प्रयत्न केला. तर तिथे काही सेशन्स रेकॉर्ड होऊ शकले. बरं, ते छान दिसावे म्हणून त्याला बॅकग्राऊंडची गरज होती. मग वेगवेगळ्या बॅकग्राऊंड सेट करायचा प्रयत्न केला. वेगळे पडदे लावायचा प्रयत्न केला की तो बॅकग्राऊंड व्यवस्थित व्हावा म्हणून. असं नको तितके उद्योग केले आणि ते बहुतेक सगळे प्रकार फेल झाले. शेवटी एक कमर्शियल सुद्धा करून बघितलं. एका स्टुडिओमध्ये जाऊन ते रेकॉर्ड करायचा प्रयत्न केला. पण तिथे प्रत्येक वेळेस जाणं हे शक्य नव्हतं कारण त्याचा खर्च साधारणपणे एक दिवसाचा काहीतरी 10-1 हजार रुपये असा खर्च होता. तुम्ही जेवढे रेकॉर्ड कराल सेशन तेवढे करा, पण अदरवाईज त्यांचा खर्च 10,000पर्यंत जात होता. तर ते सुद्धा असं, आणि ज्यांनी केलं ते एकदम कमर्शियल आर्टिस्ट होते, म्हणजे फिल्म स्टार्सला मेकअप वगैरे करून द्यायचे अशा पद्धतीचं त्यांचं होतं. तर मी त्याही पद्धतीने काही व्हिडिओज रेकॉर्ड करून बघितले, पण ते सगळं बजेटच्या बाहेर जाणाऱ्या गोष्टी होत्या, त्यामुळे तोही विषय सोडला. पण योगायोगाने झूम इम्प्रूव्ह झालं, साऊंड क्वालिटी रेकॉर्डिंगची ती बरी झाली. मला व्हिडिओ रेकॉर्ड कसे करायचे ऑनलाईन, मी जे बोलतोय ते सगळे टूल्स टेक्निक सापडले आणि हळूहळू ते 100 सेशन्स आणि हे आपल्याच मीटिंगच्या निमित्ताने ते रेकॉर्डिंग होऊन गेलं. त्याचा दर्जा बऱ्यापैकी आहे. आता त्याचा पुढचा प्रवास असा आहे की हे सगळे जे हिंदीमधले रेकॉर्डिंग होते ते मी पुस्तक रूपाने छापण्यासाठी प्रयत्न सुरू केला. त्याच्यात अनेक अडचणी आल्या, पण तो ग्रंथ आता जवळपास पूर्ण झालेला आहे. त्याच्यातलं अगदीच 2 व्हिडिओज आहेत जे मृत्यूबद्दल आहेत. त्यांचा मूळ ग्रंथाशी संबंध नाही, पण मृत्यूबद्दल ती माहिती महत्वाची वाटली म्हणून ते 2 व्हिडिओज आता कम्प्लीट करायला घेतोय. बाकी ग्रंथ हा बऱ्यापैकी लिहून पूर्ण झालाय. आता त्या प्रकाशकाशी बोलून त्याचं छापण्याविषयी सुरू होईल आणि एकदा तो ग्रंथ छापून झाला हिंदीमध्ये की मग त्याचं भाषांतरही बाकी भाषांमध्ये करायचा विचार आहे. सध्या त्या फेजमध्ये आहे. मध्ये जो मी खूप बिझी असं जे म्हणत होतो त्याचं मुख्य कारण या ग्रंथाकडे लक्ष देणं आवश्यक होतं, कारण ते काम कधीच चाललेलं आहे आणि या पवित्र कार्यात नेहमी अडथळे येतात असं जाणवलं. ती सकारात्मकता असते, सपोर्ट मिळतो, मार्गही मिळतात, पण तुमची जिद्द ही टेस्ट केली जाते, तुम्ही किती त्याच्यासाठी कमिटेड आहात. आणि योग वासिष्ठ ज्यांनी वाचलं आहे, ज्यांनी अभ्यास केला आहे, त्याला जिद्द हा विषय काही नसतोच. त्याला माहिती आहे एक काम घेतलेलं आहे आणि त्याच्यासाठी जर आपण फक्त तन मन धन सगळं दिलं तर आपलं कार्य पूर्ण होतच होतं. हा सगळ्यात मोठा बेनिफिट मला योग वासिष्ठमधून मिळाला. जो फायदा होतो काय होतो हे जर बघायचं असेल तर योग वासिष्ठमधला हा एक मेसेज घ्या की कुठलंही कार्य घ्या आणि त्याला समर्पित करा. ते तुमचं कार्य अगदी बिनभोभाटपणे सिद्धीस जातच जातं. सतत त्याच्याबद्दल विचार करायचा, पूर्णपणे त्याला वाहून घ्यायचं. नुकतंच भागवत सप्ताहाचं आयोजन केलं होतं. तर भागवत सप्ताहाचं आयोजन करणं हा तसा फार मोठा विषय होता, पण विश्वास बसणार नाही इतकं ते स्मूथली झालं. म्हणजे तुम्हाला आश्चर्य वाटेल, मी इथे माझ्या भावाकडे ते सगळं त्याचं आयोजन होतं, मी तिथेच थांबलो होतो. सुरुवातीचे 5 दिवस माझ्या घरच्यांशी म्हणजे माझ्या बायकोशी मुलांशी सुद्धा मी फोनवर बोलू शकलो नाही. पूर्णपणे 100% त्या कार्यक्रमातच होतो. तर ते समर्पण असेल ना, आणि ते समर्पण द्यावं लागतं तेव्हा कार्यक्रम व्यवस्थित होतात किंवा तुमचं जे काही अचीव करायचं ते होऊ शकतं, हे या योग वसिष्ठांनी शिकवलं होतं. त्यामुळे एखादं कार्य घ्या आणि त्याला वाहून द्या पूर्णपणे, तुमचं कार्य सिद्धीस जाईल यात काही शंका नसते. हा सगळ्यात मोठा लेसन, सगळ्यात मोठं लर्निंग या योग वसिष्ठाच्या अभ्यासातून, त्या प्रवासातून. त्यानंतर दुसरं लर्निंग की निर्भय. आयुष्यात कधी कुठल्या गोष्टीची भीती नाही वाटली, कुठल्या गोष्टीची अटॅचमेंटही नाही राहिली. म्हणजे आता काही कार्य करत असो, अगदी योग वसिष्ठाचे सेशन जरी घ्यायचे असतील
तरी काही गडबड झाली तर काय होईल ही भीती नाही. झाली तर झाली, आता ठीक आहे, आयुष्याचा भाग आहे. अनेक लोकांच्या जीवनात अनेक गोष्टी घडतात. माझ्या जीवनात एक छोटीशी गोष्ट इकडची तिकडे, त्यामुळे त्याच्यासाठी भीती असा विषय कधी डोक्यात आला नाही. हा, आपण प्रयत्न करू, फळ जे येईल ते येईल. यश आलं तर आलं, नाही आलं तर नाही आलं. तिसरा भाग आला तो म्हणजे गुरुप्रती श्रद्धा. गुरुप्रती, ईश्वराप्रती, की मी जे काही कार्य करतो आहे ते माझं नाही, त्याचं कार्य आहे. त्यामुळे ह्या कार्यामध्ये यश मिळालं तर त्याचं, अपयश आलं तरी त्याचं. मला काही त्याच्याशी घेणं देणंच नाही. मी फक्त एक हे शरीर आहे म्हणून करायला घेतलेलं आहे कुठलंही कार्य, ते ज्याचं जे काही होईल ते होईल त्या कार्याचं. चौथी गोष्ट, एक आपल्या जीवनाप्रती, आणि हा जो काही छोटासा काळ मिळतो आपल्याला आपल्या जीवनामध्ये, जो काही असेल 50 वर्ष 100 वर्ष जे असतील, त्याच्याकडे एकदम अलिप्त दृष्टीने बघण्याची दृष्टी, बघण्याचं एक काय म्हणतात त्याला, दृष्टिकोन तिथे तयार झाला. बघा, पटत असेल तर जन्माला आल्यापासून शिक्षण होईपर्यंत, साधारण ग्रॅज्युएशन होईपर्यंत आपण कुठेच नसतो. हा, थोडंफार कधी अवेअरनेस आला कुठे इकडे तिकडे तर ठीक आहे, नाही तर आपण कोणीतरी आपल्याला सांभाळत असतं. आई वडील पैसे भरतात, शिक्षणाची सोय करतात, जाण्या येण्याची सोय करतात, काय असेल ते. तिथून आपण निघून जेव्हा प्रपंचात यायला लागतो तेव्हा कुठेतरी आपल्याला आजूबाजूच्या गोष्टीचं भान व्हायला लागतं. तेव्हा कुठेतरी जबाबदाऱ्या, कुठेतरी मग त्या जबाबदाऱ्यांपायी येणारी एक भीती, की हे नाही झालं तर काय होईल, ते नाही झालं तर काय होईल, अशा प्रकारची. आणि त्याच्यामुळे जी काही मानसिक अस्वस्थता, या सगळ्या गोष्टी तिथून पुढे यायला सुरुवात होते. आणि त्यानंतर मग जसं जसं मॅच्युअर होत जातो वयानुसार, आणि हळूहळू हळू आपल्याला पुढचं दिसायला लागतं, मग थोडीशी चिंता, मग थोडीशी वार्धक्य म्हणजे म्हातारपणी काय होईल याची भीती, आणि मग कधीतरी असं अवेअरनेस आला की अरे या जीवनाचं काय, या जीवनात खरंच काय केलं, अशा प्रकारचे प्रश्न. तर अशा अशा सगळ्या गोष्टी ह्या प्रवासात यायला लागतात. योग वासिष्ठ जर सुरुवातीलाच व्यवस्थित अभ्यास करत गेलो तर ते तुमच्यासमोर एकच एक गोष्ट व्यवस्थितपणे मांडतं, की जो काही तुमच्या जीवनातला काळ आहे, जन्माला आल्यापासून मृत्यूपर्यंत, हा काही एकदाच आलेला नाहीये. अनेकदा ह्या गोष्टी घडलेल्या आहेत. अनेकदा जन्माला आले, अनेकदा मृत्यू पावलेले आहेत. आणि तुम्ही एकटेच नाही, अनेकदा या जगामध्ये अनेक, म्हणजे आताच जर किती 800 करोड जर पॉप्युलेशन म्हटली जगाची, ते असे बुडबुड्यासारखे येत आहेत जात आहेत, सारखं येणं जाणं सुरूच आहे. तुम्ही त्यातले एक, विशेष काय, हो ना? तर ह्या छोट्याशा काळामध्ये तुम्ही काय अचीव करता किंवा काय नाही अचीव करत याला काहीही महत्व नाही. उपशम प्रकरणातलं जनक राजाची पहिलीच गोष्ट आहे, हो ना? त्याला असं वाटलं की मी एवढा मोठा राजा, आणि ते सिद्धांचं वचन ऐकल्यानंतर त्याला जाणवलं की काय, मी पृथ्वीच्या एवढ्याशा तुकड्याला स्वतःच समजतो, मी जे काही मानलं माझी प्रॉपर्टी संपत्ती, हा, पण माझ्यासारखे अनेक जण येऊन गेले, कोणाच्या लक्षात आहेत, कोणाचं नाव असं लक्षात आहे, किंवा कोणाच्या डोक्यावरती असं खूप मोठा सूर्य उगवला, प्रकाश बघितला, असं काही झाल्यासारखं असेल. तसं आपणही आपल्या जीवनाकडे जर बघितलं तर याच्यामध्ये प्रवाहामध्ये आलो आणि गेलो एवढंच होणार आहे. ह्या मधल्या काळात काही अचीव करायचं असेल तर अचीव करण्यासारखं, म्हणजे मी काही मिळवलं, मी काही सिद्ध केलं, असं काहीही नाहीये. हा, अनेक जण म्हणतात ना की तुझं लाईफ कसं मोजायचं, सक्सेस कसा मोजायचा, यश कसं मोजायचं, काय प्राप्त केलं, काय करून दाखवलं. त्या काही करून दाखवण्याला वस्तुतः म्हटलं तर तसा काहीही अर्थ नाही. म्हणून काही करायचं नाही अशातला भाग आहे का? नाहीये. हा, मग एकदा ही जर भीती गेली ना, दुसऱ्या बाजूने बघायचं की काही करण्याला अर्थ नाहीये ना, मग काही न करण्यालाही अर्थ नाहीये. त्यामुळे आता हे जीवन असं जगायचं की एकदम जितकं श्रेष्ठ होईल तितकं श्रेष्ठ करायचा प्रयत्न करायचा. आपल्या कार्य, आपले जे काही ड्युटीज आहेत त्या पूर्ण करायच्या, पण त्याच्या मागे कुठेही भीती असेल, फ्युअरिशनेस असेल, हा, की अरे हे करू ते करू ते करू, आणि त्याच्या मागे मग काहीतरी चुकीच्या गोष्टी करायच्या, शास्त्र गुरुवचन बाजूला ठेवून नको ते मार्ग साधण्याचे प्रयत्न करायचे, ह्या सगळ्याला काही अर्थ नाही, हे नाही करायचं. आपण गुरुवचन शास्त्रानुसार आपलं वचन, आपलं जीवन जगत राहायचं, आणि त्यातल्या त्यात जे काही चांगलं करता येईल ते चांगलं करायचा प्रयत्न करायचा. जे काही चांगलं वाईट होईल परिणाम, ते मग रिलेशनशिपमध्ये असू द्या, व्यवसायात असू द्या, आर्थिक दृष्टीने असू द्या, आरोग्याच्या दृष्टीने असू द्या, स्वतःच्या बाबतीत काय असू द्या, या सगळ्याकडे तटस्थतेने पाहता यायला हवं. तात्पुरत्या गोष्टी इकडे तिकडे होतील, एखाद दिवशी दुःख होईल, काहीतरी होईल, चिडचिड होईल, संताप होईल, तात्पुरतं होईल, नाही होणार अशातला भाग नाही. पण ते होणं सुद्धा या जीवनाचा भाग आहे असं समजून त्याला दुर्लक्ष करता आलं पाहिजे.
अनेकदा आपल्या बाबतीत होतं, आपण अध्यात्माच्या मार्गावरती असतो आणि कधीतरी घरी भांडण होतात, संताप होतो, आरडाओरडा होतो, आपल्या हातून नको त्या चुका घडतात आणि मग आपण प्रश्न करतो की काय एवढं करूनही काही साध्य होत नाही वगैरे. हं? असं नाही. म्हणजे जसं चंद्राला डाग असतात, तसं या आपल्या जीवनामध्ये आपण अध्यात्म सगळं मिळवलं, सगळं केलं, तरी सुद्धा एखादा दुसरा डाग अधूनमधून लागू शकतो. आणि लागला तर तो जसं चंद्राचा डाग हा चंद्राचा भाग आहे, तसे हे एक दोन अधूनमधून लागणारे डाग सुद्धा या जीवनाचा भाग आहे. सो व्हॉट? कोणती मोठी गोष्ट आहे? झालं, ओके, ठीक आहे, झालं. हा. तर हे जेव्हा ही दृष्टी आपली तयार होते ना, की जे काही होत आहे ते जीवनाचा भागच आहे, मग आपण त्याला चॅलेंज करत नाही, त्याला प्रश्न विचारत नाही की असं का झालं आणि तसं का झालं. अरे झालं आहे, याचा भाग आहे. म्हणून ते केल्याबरोबर आपण लगेचच शांत होतो. हा सगळ्यात मोठा जो गुण मिळाला तो योग वासिष्ठ मधून मिळालाय, मनाची शांती. जग काहीही इकडं तिकडे होऊ द्या, सगळं काही सर्वदा, योग वसिष्ठ ऋषींनी म्हटलं आहे की सगळीकडे सगळं काही आणि सर्वदा संभव आहे. हे तीन गोष्टी आहेत. कुठेही जा, सगळीकडे सगळं काही तुम्ही जेवढं इमॅजिन करू शकता तेवढं, आणि कधी आताच होईल, नंतरच होईल, या काळात व्हायला नको, त्या काळात व्हायला नको, असलं काही नाही. सर्वदा सगळं काही संभव आहे, सगळं काही पॉसिबल आहे. त्याच्यामुळे हा जर हे वाक्य जर डोक्यात बसलं तर आपण कशाला चॅलेंज करत नाही. होत आहे होऊ दे, चिडचिड होते होऊ द्या, भांडणं होत आहेत होऊ द्या, वॉर होत आहेत होऊ द्या, सगळं काही संभव आहे. जन्माला आपण यासाठी आलोय. कशासाठी? की हे ज्ञान घ्यावं आणि स्वतःला शांत करावं. उपशम हा त्याचाच विषय आहे मुख्यतः. हो ना? काही प्रश्न असतील तर ते घेऊ, मग पुढे जाऊ, मग उपशम वरती चर्चा करू. आतापर्यंतच्या वाचनात कोणाला काही प्रश्न असतील तर विचारा सरांना, किंवा अडचण. ते बोला. नमस्कार. आपण ह्या एवढ्या मोठ्या ग्रंथाचा अभ्यास करायचा कसा ते लक्षात येत नाही. वाचायला लागलं की समजतंय असं वाटतं, पुन्हा वाचायला पाहिजे हेही समजतं, परंतु प्रत्यक्ष अभ्यास करायला बसलो, लिहून काढायला काही बसलो, ते पटकन लक्षात येत नाही की अभ्यास कसा करावा. त्याबद्दल काही तुम्ही आम्हाला थोडंसं मार्गदर्शन करू शकाल का? अच्छा. मी याच्या स्वतः कधीही नोट्स काढलेल्या नाहीये, कधीही अभ्यास केला नाही. ओके. सतत वाचन राहणं, वाचन करत राहणं हाच एक त्याचा फक्त मार्ग आहे. लक्षात घ्या, एवढा मोठा ग्रंथ आहे, तुमचं म्हणणं बरोबर आहे, 32,000 श्लोकांचा ग्रंथ, त्याचा अभ्यास करणार काय नेमका? नेमकं कशाचा अभ्यास करायचा आहे? मी मागे 1-2 सत्रांमध्ये सांगितलं होतं की याचा अभ्यास करण्याच्या भानगडीत जास्त पडू नका, जे वाचताना समजतंय ते समजून घ्या. पुष्कळ लोक काय करतात, अभ्यासामध्ये पाठांतराच्या मागे जातात. आणि याच्यात दोन भाग आहे. एक की जे सहज येणारं ज्ञान आहे ते, आणि दुसरी माहिती, इन्फॉर्मेशन. जसं ज्ञानाच्या 7 भूमिका, त्या पाठ करायला गेलो, समजायला गेलो, लक्षात ठेवायला गेलो, तिथे आपण नोट्स काढायला घेतो की वाचता वाचता असं असं आलं, किंवा मोक्षाचे 4 द्वारपाल, हा असं आलं की लगेच जिथे आकडे येतात ना तिथे आपण पटकन नोट्स काढायला जातो, 1 2 3 4 असं लिहितो, त्याची माहिती ही आहे. किंवा मग आपण व्याख्या पण लिहायला घेतो, काही काही ठिकाणी कुठल्या कुठल्या डेफिनेशन्स आहेत, व्याख्या आहेत, त्या पण आपण लिहायला घेतो. या भानगडीत पडू नका. हा ग्रंथ हा लिहून काढण्यासाठी, अभ्यासासाठी असा नाहीये. हा ग्रंथ सतत सतत वाचनाने आपल्या मनावरती संस्कार करण्यासाठी. मुळातच योग वासिष्ठचं महत्व काय, की सतत त्यांनी वसिष्ठ ऋषींनी श्रीरामाशी जे काही त्यांचा संवाद आहे त्याच्यामधून काय सांगितलंय, की आपण या सगळ्या जगाला सत्य मानतो, हे सगळं जग खरं समजतो, त्याच्यामध्ये मी माझं हा जो एक अहंकारातून आलेली भूमिका असते, ह्या सगळ्या खोट्या आहेत. ह्या कशा खोट्या आहेत हे सिद्ध करण्यासाठी त्यांनी वारंवार हे सगळं जग कसं स्वप्नमय आहे ह्याच्याकडे जास्त लक्ष दिलेलं आहे. हा सगळा भ्रम कसा आहे हे सगळं दिलेलं आहे. आणि हे आपले संस्कार इझिली तुटत नाही, म्हणून वारंवार ते योग वसिष्ठ वाचायचं आणि हे संस्कार तोडायचा प्रयत्न करायचा. पहिलं कार्य साध्य ते करा. एकदा तिथपर्यंत आलं की त्याच्यानंतर मग वाटल्यास काही पाठांतर करायचं असेल तर करता येईल. मी स्वतः अजूनही जर मला विचाराल तर मी कुठल्या गोष्टी पाठ केलेल्या नाहीये.
वारंवार वाचनातून काही गोष्टी लक्षात राहिल्या तर राहिल्या, नाहीतर पाठ करून करायचं काय. मी जे काही हे सगळा उपक्रम घेतला सांगण्यासाठी योग वासिष्ठ, ते कसं वाचायचं याच्यासाठी जास्त आहे आणि त्याच्यातलं थोडंसं माहिती घेऊन त्याचा स्वतःसाठी फायदा करून घ्या यासाठी. पहिली गोष्ट ती साध्य करायचा प्रयत्न करा की सतत वाचून आपलं मन शांत व्हायला हवं. पाठांतराच्या भानगडीत अभ्यास करून काही परीक्षा तर द्यायची नाही आपल्याला, तर त्या भानगडीत पडू नका, स्पष्ट सांगायचं झालं तर. ठीक आहे. पहिला अभ्यास हे आपले संस्कार तोडण्यासाठी आहे, स्वतःला शांत करण्यासाठी. ते झाल्यानंतर मग पुढे. पुरुषोत्तम दादा. हा दादा नमस्कार. नमस्कार. हा तुम्ही सांगितलेलं खूप छान वाटलं आत्ताच. आणि प्रत्येक गोष्ट पाठ करणं खरोखरच शक्य नसतं. आपल्या हिंदू धर्मामध्ये इतक्या गोष्टी आहेत. तुम्ही जसा तो भागवताचा उल्लेख केला, प्रत्येक गोष्ट आपण हजर राहून तिथे ऐकावी आणि हे करावं असं नक्की आहे अगदी. भागवत पण 2 प्रकारचे म्हणजे मी अटेंड केलेले आहेत आणि आम्ही अरेंज पण केले. एक गोव्याला आणि आम्ही 100 लोक घेऊन गेलो होतो, एक गोव्याला आणि एक गुजरातमध्ये. तर तुमचा जो अनुभव आहे तसाच मलाही अनुभव येतो. आणि प्रत्येक वेळी तुम्ही जे काही सांगता योग वसिष्ठमध्ये किंवा विद्याताई जे सांगतात ते मनाला पटत जातं. फक्त मला एक गोष्ट निश्चित जाणवते की त्यांनी जी रूपक योग वसिष्ठामध्ये वापरलेली आहेत ती खूप इतकी चांगली आहेत अगदी, तर काही नाही तर ती लिहून घ्यावीत असं वाटतं. तर असं मी करू शकतो का? करा. त्याचा काही फायदा होईल का? खूप रूपक छान वापरली आहेत. म्हणजे प्रत्येक गोष्टीला उदाहरण देताना त्यांनी अप्रतिम गोष्टी त्या वापरल्यात. म्हणजे अभ्यास नाही करायचा, पण लिहून काढायचं. कधी बसलं तर आपण ते आपल्या डोळ्यासमोर ते आलं पाहिजे असं मला वाटतं. तर तुम्ही गाईड करा मग. हा, लिहायला हरकत नाही. ओके, मी असं म्हणणार नाही लिहू नका किंवा काय, पण त्यांनी खूप जास्त फायदा होईल अशातला भाग नाहीये. तुम्ही लिहून काढा, तुम्हाला तेवढ्या पुरतं अटेन्शन राहील. थोडंसं कधी कधी असं होतं ना, वाचताना आपण लक्ष राहत नाही, मनात कुठले तरी विचार येतात आणि डोळे पुस्तकाकडे आणि डोकं भलतीकडे असं असतं. हो ना. तर त्यामुळे लिखाणातून आपल्याला अटेन्शन ठेवता येतं. म्हणजे मुलांना मी सांगतो, अभ्यास करताना लिहून काढा, कारण लिहिल्याने आपलं अटेन्शन राहतं तिथे. तर तेवढा एक फायदा निश्चित होतो. पण त्याच्यानंतर जेव्हा तुम्ही लिहायला लागाल हळूहळू, मग एवढं सगळं लिहित गेल्यानंतर काही दिवसांनी वाटतं की राहू द्या आता. की जे लिहिलेलं आहे त्याचा खरंच किती वेळा आपण उपयोग करतो, बघितलं जातं, असं होत नाही. तर ते पुस्तकासारखंच होतं. बरोबर आहे तुमचं. तर अटेन्शन ठेवण्यासाठी लिहा जरूर, तसं काही प्रश्न नाही. म्हणजे आपल्या ते लक्षात यावं किंवा थोडस कधी जरी आपण पाठीमागे गेलो तर ते लक्षात राहावं असं म्हणून असं वाटतं की ते एखादं एक म्हणजे प्रत्येक अध्यायातली काही ती रूपक किंवा ज्या उपमा दिलेल्या आहेत त्या लिहून काढाव्या. खूप आभार दादा. त्याला काही हरकत नाही. विद्याताई, गोरक्ष दादा किंवा पुरुषोत्तम दादा यांपैकी आपल्याला एक साक्षी भावाबद्दल प्रश्न विचारला होता आणि तेव्हा तुम्ही म्हटला होता की यतीन सरांचं जेव्हा सेशन असेल तेव्हा तुम्ही हा प्रश्न विचारा. प्लीज तुमच्या तो लक्षात आहे का प्रश्न? कारण मी गोरक्ष दादांना पण अनम्यूट करायचा प्रयत्न करते, ते होत नाहीये अनम्यूट. नाही, माझ्या हवी तो प्रश्न मी काही लिहून ठेवला नाही आणि लक्षात नाही. पण आपण ह्याच्यात म्हटलं होतं की अणिमा, गरिमा आणि लघिमा या 3 सिद्धी आहेत, तर त्यांच्याकडे किती लक्ष द्यायचं. थोडस ती संकल्पना स्पष्ट केली तर, म्हणजे मी स्पष्ट केलं की या सिद्धींच्या मागे लागू नये वगैरे, पण तुम्ही स्पष्ट केलं तर बरं होईल. 8 सिद्धी असतात, 8 मुख्य सिद्धी आहेत. तशा बऱ्याच आहेत सिद्धी, छोट्या मोठ्या धरून 108 तरी आहेत सिद्धी. या मुख्य 8 सिद्धी म्हटल्या, अणिमा, गरिमा, लघिमा आणि आणखी परकाय प्रवेश वगैरे वगैरे असे. तर ते काय आपल्याला मिळवायचे आहेत का? त्यांची नावं, डेफिनेशन, ही सिद्धी काय ती सिद्धी काय एवढं कळणं ठीक आहे. पण वसिष्ठ ऋषींनी स्वतः सांगितलंय की या प्रवासाच्या मागे नका लागू. ज्याला मोक्ष साधायचा त्याला सिद्धी आपोआप मिळाल्या तर मिळतील, पण त्यांचा उद्देश तो नसतो. आणि अनेक लोक या सिद्धींच्या मागे लागतात, तांत्रिक मांत्रिक असे असतात. म्हणजे मी आता PhD करतोय तर माझ्यासोबत एक जण आहे जे राजस्थानचे आहेत, राजस्थान गुजरातचे. त्यांनी सांगितलं की तिथे आमचा सिद्धींवरती विषय झाला
तर आत्म्याला बोलवणं, परकाया प्रवेश करणं वगैरे वगैरे असे काही काही सिद्धी आहेत त्यांच्याकडे, ते करू शकतात. असे लोक माहिती आहेत. पण त्याच्यासाठी कठोर साधना करा, त्याचे स्वतःचे नियम पाळा, अशा अनेक गोष्टी असतात. आपल्याला त्या मार्गाने जायचं आहे का? काही काही लोक एखाद्या उद्दिष्टासाठी करत असतील तर गोष्ट वेगळी आहे, समाजाला बेनिफिट व्हावा म्हणून करत असतील तरी गोष्ट वेगळी आहे. पण आपल्याला आपला मार्ग कुठला आहे? आपल्याला जर मोक्षाचा मार्ग पकडायचा असेल तर मग याच्या मागे जाण्यात अर्थ नाही. नाही तर जीवनाच्या शेवटी काय अचीव केलं तर सिद्धी अचीव केली पण मोक्ष मिळाला नाही. दोन पैकी काय मिळवायचं ते ठरवा आणि जे मिळवायचं आहे त्याचा मार्ग स्वीकारा, जे नाही मिळवायचं ते सोडून दे. अनुसूया ताई, तुम्हाला अनम्यूट केलंय. यतीन सर, आवाज येतोय? हॅलो. हो, येतोय येतोय. बोला. तर तुम्ही जो आता आपला अनुभव सांगितला की पुन्हा म्हणजे लिहिण्याच्या भानगडीत न पडता किंवा पॉइंट्स न लिहिता किंवा पुन्हा पुन्हा अभ्यास करायचा म्हणून जर हे वाचन करायचे आपण भानगडीत पडलो तरच आपल्याला हा ग्रंथ समजेल, याला माझं पण सहमत आहे. कारण की तुम्ही तुमच्या वाचनाला सुरुवात झाल्यापासून आतापर्यंत विद्यार्थ्यांचं पण वाचन ऐकते. वाचूनच एवढे संस्कार होतात की आपोआप आपल्याला परिस्थितीला सामोरं जाण्याची ताकद पण मिळते, सामर्थ्य पण मिळतं. सामर्थ्य म्हणजे तेच. आणि अनेक दुःखद घटना घडतात, त्या पण लगेच निग्लेक्ट पण करता येतात. म्हणजे खरंच इतकं भयंकर बळ मिळतंय की विचारू नका. कुठल्याही प्रसंगाला मी अगदी हसतमुखाने, थोडा वेळ होतो हे त्रास, पण नंतर लगेच मनच मनाला खरंय. त्यांचा व्हिडिओ हँग झाला का? हो, त्यांचा इंटरनेटचा प्रॉब्लेम असावा कदाचित. बरं बरं, ठीक आहे. त्यांचा अनुभव ते शेअर करतायत. छान. मध्ये व्हिडिओ हँग झाला होता तुमचा, अनुसूया ताई. ठीक आहे, पण तुमचा अनुभव कळला. हा, मला खूप म्हणजे सर बर. त्यांचा सतत नेटवर्कचा प्रॉब्लेम येतोय. बर, तर आपण पुढचं सुरू करूयात का? चालेल, ठीक आहे. चला, उपशमला घेऊ. उपशम मध्ये अनेक गोष्टी आलेल्या आहेत. जनक राजा, बलिराजा, प्रल्हाद, गाधी, त्याच्यानंतर मला वाटतं वीतहव्य, उद्दालक वगैरे हे सगळे आहेत त्याच्यात. मला ना सगळ्यात जास्त इंटरेस्टिंग वाटली ती बलिराजाची गोष्ट. प्रल्हादाच, आपलं जनकाचं तर होतच, पण बलिराजाची गोष्टी सगळ्यात जास्त इंटरेस्टिंग होती. कसं आहे, उपभोग घेण्यासाठी आपण जन्माला आलो अशी आपली एक कल्पना असते, हो ना. लहानपणापासून अगदी मुलांना बघा, आजकाल तर आणखीनच एक्सपोजर जास्त झालंय. पण सगळं हे एन्जॉय करायचं, ते एन्जॉय करायचं, हे खायचं, ते खायचं, जीवन मस्त इकडे फिरायचं, तिकडे फिरायचं, असं आनंद घ्यावा याच्या मागेच माणूस धावत असतो. तुम्ही जेव्हा निर्वाण प्रकरणात जाल उत्तरार्धामध्ये, तेव्हा अविद्या आख्यान आहे, संपूर्ण या विषयाशी संबंधित आहे. पण बलिराजाने सुद्धा त्याचं एक छोटस कल्पना इथे मांडलेली, की ज्याच्याकडे सगळे सुख उपलब्ध आहेत आणि जो रोज सगळ्या प्रकारच्या सुखांचा उपभोग घेतो, तोही कंटाळून गेला. तोही म्हणाला की हे काय, रोज उठा, तेच करा, तशाच प्रकारचं राज्य करा, आणि काय या जीवनाला काही अर्थ नाही. बरं, जे काही अमर लोक आहेत त्याच्यामध्ये बलिराजाचं नाव आहे. ओके, त्यामध्ये पाताळाचा नरेश आणि सगळं काही त्याला मिळतंय, अशा स्थितीतही त्याला वैराग्य आलं. त्याने म्हटलं हे काय राज्य करणं आणि तेच करणं, उठून तेच ते. श्रीरामांनी जे सुरुवातीला वैराग्य मांडलं होतं ना, ते असंच होतं. श्रीराम काय म्हणाले की रोज उठून काहीतरी आनंद मिळवण्यासाठी प्रयत्न करायचा असेल आणि शेवटी जीवन संपताना पुन्हा
तीच वासना, तीच तृष्णा आहे की अजून काहीतरी करायला पाहिजे होतं, अजून काही मिळवायला पाहिजे होतं, अशी जर भूमिका राहत असेल तर कशाला हे जीवन जगायचं. बलिराजाने ते करून बघितलं, सगळं जीवन जगला, सगळं काही, सगळ्या प्रकारच्या सुखांचा उपभोग घेतला, आणि त्याच्यानंतर पुन्हा वैराग्य की काय, याला अर्थ नाहीये. अजूनही सगळं उपभोग घेऊन सुद्धा ती एक तृष्णा राहते, ते एक फिलिंग असं असतं की अजून काहीतरी मिळायचंय, अजून काहीतरी मिळायचंय. मग तो आनंद जो मिळवायला पाहिजे, तो जो एक ते समाधान असतं, ते होत नाही. आता लक्षात घ्या, जर त्याचं समाधान होत नाही बलिराजासारख्याचं, की ज्याच्याकडे सगळं काही उपभोग घेऊन झालेलं आहे. श्रीरामांनी काय सांगितलं की मला हे मिळेल ते मिळेल, पण मला त्याच्यात मजा वाटत नाही. म्हणजे श्रीरामांनी अगोदरच त्याचं भविष्य वर्तवलं होतं सगळ्याच लोकांचं, की तुम्हाला वाटतं आपण उपभोग घ्यावा, आनंद मिळवावा, पण त्यांनी काही मिळणार नाहीये. बलिराजाने ते करून बघितलं आणि त्याला सगळं करून सुद्धा समाधान नव्हतं. तर तो उपशम काय, त्याच्यासाठी त्यांनी जे काही साधना केली पुढे, आणि मग त्याला त्याचे वडील विरोचक आणि त्या विरोचन आणि त्यांच्याकडून विरोचनांकडून मिळालेला तो मंत्री, खोत्थ राजा ज्याला म्हटलं जातं, त्या खोत्थाचा तो मंत्री म्हणजे मन. खोत्थ म्हणजे काय, जो ख मध्ये आहे, आकाशात खुल्या स्पेसमध्ये आहे, तिथे राहतो, ख मध्ये राहतो, तो कोण, तोच तो परमात्मा. हा, ज्याला कुठल्याही बंधन नाही, जो सगळा असीम आहे, मर्यादा नाही, जो अनादी आहे, अनंत आहे, असा त्या खोत्थ राजाची गोष्ट ती त्या बलिराजाच्या गोष्टीमध्ये आलेली आहे. तर तीच मनाची शांती कशी मिळवायची, हा सगळा तो विषय होता. आणि उपशम प्रकरण हे सगळं म्हणजे पहिले तर राजाच आले, बलिराजा, प्रल्हाद राजा, जनक राजा, हे सगळे आले. गाधी मग एक थोडा साधारण मनुष्य, मग त्याच्यानंतर संन्यासी. हा प्रवास सुद्धा उपभोगापासून किंवा भोगण्यापासून हळूहळू विरक्तीकडे असा गेलेला आहे. जे पात्र दिलेले आहेत ते सुद्धा अशाच प्रकारचे आहेत. राजा, मग साधारण पात्र, मग त्याच्यानंतर संन्यासी, अशा सगळा तो प्रवास त्यांनी दिलेला आहे. तर उपशम प्रकरणाला या दृष्टीने बघा की तुम्ही कोणीही असा, ओके, मनाची शांती ही प्रत्येकाला हवी असते. राजा असू द्या, साधारण मनुष्य असू द्या, नाही तर संन्यासी असू द्या, प्रत्येकाला याची गरज आहे. ती कशी प्राप्त करायची, उपशम कसा प्राप्त केला यांनी, मनाची शांती कशी मिळवलेली आहे, तर हे त्यांनी प्रत्येकाने आपल्या आपल्या पद्धतीने एक ध्यान केलं, विचार केला. आणि आपण योग वसिष्ठमध्ये मराठी सत्रांमध्ये सगळे ध्यान घेतलेत. मला माहित नाही तुम्ही ते मेडिटेशन प्ले केले होते का याच्यामध्ये, उपशमच्या याच्यामध्ये केले होते ना. तर ते सगळे त्याच दृष्टीने आहेत की तुम्ही ज्या ज्या भूमिकेत आहात त्या त्या भूमिकेत स्वतःला कसं शांत करू शकता, स्वतःला स्थिरता कशी मिळवता येईल, हे सगळे ध्यान त्यांनी केले. तेच आपण उपशम मध्ये मांडलेले आहेत आणि उपशम प्रकरणातूनच ते ध्यान पुढे आलेले आहे. त्याच्याबद्दल आणखी काय सांगायचं, म्हणजे तुम्ही सगळे याच्यातून गेलेले आहात उपशम मधून. मनाची शांती हाच शेवटी त्याचा आउटकम आहे. कसं आहे, तर मग जगाकडे बघायला शिका की ज्याला मी म्हणतो, तो मी म्हणजे कोण आहे, मी किती साध्य केलं तरी काय साध्य केलं. जनक राजाचं उदाहरण घ्या, बलिराजाचं उदाहरण घ्या. मी खूप मिळवलं, पण नेमकं काय मिळवलं, त्या मिळवण्याला काही अर्थ नाही. मग त्याच्यामध्ये जसं एक एक गोष्टीची शांती होत जाते, शेवटी येतं की मी जो म्हणतो, प्रल्हादामध्ये ते आलेलं आहे की मी म्हणतो तो कोण, मी डोक्यापासून पायापर्यंत बघितलं तर खरंच मी कोण आहे. नेमका जर म्हटलं मी डोक्यात आहे, तर मग डोकं वेगळं केलं तर डोकं तसंच राहतं का. बरं, शरीरात आहे म्हटलं तर शरीर वेगळं करून बघा, ते तसंच राहतं का. अवयवात आहे म्हटलं तर अवयवाला वेगळं करा, ते राहतं का. तर हा नेमका कुठे आहे, तर त्या मीचा शोध घेणं. मग माझं म्हणजे काय, तर आतापर्यंत कित्येक जन्म झाले तेही दिलेलं आहे. तर माझं काय असतं, असं काहीच नाहीये. हा सगळा विषय करत जेव्हा या पूर्ण मीची शांती केलेली आहे, अहमची शांती केली, अहम विषय पूर्णपणे नाहीसा केला, तेव्हा जे काही उरतं आहे तो मी असं समजायचं. आणि म्हणून तिथे पूर्ण त्या उपशम म्हणजे कशाचा उपशम केलेला आहे, ज्याला मी म्हणतो त्याचा, त्या मीपणाचा उपशम झालेला आहे, त्याची शांती झालेली की आता मीपणा राहिलाच नाही. आता मी जो काही उरलो तो बस केवळ चिद्रूप म्हणा, तुम्ही त्याला चैतन्य रूप म्हणा, परमात्मा रूप म्हणा, तसाच उरतो. ही जी काही भूमिका येते तेव्हा तो उपशम झालाय असं समजता येईल.
तर हा मीपणाचा उपशम हा या सगळ्याचा मुख्य विषय. आणि म्हणून हे सगळे ध्यान त्यांनी तशा पद्धतीने केले. मग ते प्रल्हाद राजाचं असू द्या, बलीचं असू द्या. गाधीचं उदाहरण खूप सुंदर आहे. की विष्णूला म्हटलं तुझी माया बघायची आहे, पण काय माया? त्या सुद्धा चित्त तुमचं चंचल असतं तेव्हा तुम्ही सगळं हे बघायला जाता. कुठेतरी पूर्वसंस्कार असतात, त्या संस्कारांमुळे काहीतरी आपण दृश्य बघतो, त्या दृश्यामध्ये मी आहे असं समजतो. अनेकदा स्वप्न तसे असतात किंवा प्रत्यक्ष जी घटना घडते त्याला डेजावू असं काहीतरी टर्म आहे की अरे ही घटना घडल्यासारखी वाटते, कारण आपल्या चित्ताने कुठेतरी तसा विचार केलेला असतो. ती जी घटना जिचा माझ्याशी काही संबंध नाही ती घटना माझी आहे असं समजूनही आपण त्या पात्रातून त्या स्टोरीतून जातो आणि माझं आहे माझं असं समजतो. तर ह्या सगळ्या गोष्टींचा उपशम करायचा म्हणजे कसा, तर मग चित्त शांत करा. आणि म्हणून जर कधी तुमच्या तो प्रश्न आला असेल की त्याला साक्षी भावाने बघा, म्हणजे काय, जीवनात जे जे घडतं आहे त्या घटनेला पूर्णपणे माझं नाही, हे काहीतरी कोणाचं तरी चाललंय, हा सतत अवेअरनेस असेल ना, तर मग आपण त्याच्यात बांधले जात नाही. योग वसिष्ठाची सगळ्यात शेवटची गोष्ट आहे, सगळ्यात शेवटची नाही, त्याच्या अगोदरची, अविद्या अखांमधली सगळ्यात शेवटची, व्याधाची, त्या शिकाऱ्याची गोष्ट आहे. तिच्याबद्दल आपण कधीतरी बोलू. पण त्याच्यामध्ये आता मी परवा फॉलोअप घेतला तेव्हा सांगितलं होतं की जे काही घडतंय त्याचा आपण भाग होतो. म्हणजे तो एक मुनी असतो आणि त्या मुनीने आपल्या शिष्याच्या शरीरात जाऊन त्याचं स्वप्न जीवन कसं आहे ते बघायचा प्रयत्न केला आणि एक दिवस त्याचाच भाग झाला, स्वतःचं अस्तित्व विसरला आणि आता त्याचा भाग घेऊन नवीन शरीर घेऊन स्वतःचं अस्तित्व ठेवलेलं आहे. तसं आपलंही आपण जे साक्षी भावानी बघायचं त्याच्याऐवजी आपण काय करतो, प्रत्येक गोष्टीचा भाग होतो. आपल्या आजूबाजूला ज्या ज्या घटना घडतात त्या घटनांमध्ये आपण त्यांचा भाग होतो. समोरचा बोलत असेल, रागवत असेल तर आपण त्याच्यासोबत जाऊन आपणही चिडतो, आपणही रागवतो, आपण त्याचा भाग झालो एक प्रकारे. समोरचा आनंदात असेल तर आपणही त्याच्या आनंदात सामील होऊन आपण त्याच्या आनंदाचा भाग होतो. ते स्वतःला विसरतो आणि दुसऱ्या कुठेतरी जातो. साक्षीभाव. आणि याच्यामध्ये काय होतं, याच्यामध्ये आपल्या चित्तावरती संस्कार होत जातात. आज सतत एकाशी भांडण व्हायला लागलं तर त्याच्याप्रती निगेटिव्हिटी तयार होते. मग तो समोर नसेल तरी सुद्धा आपल्या डोक्यामध्ये तो असतो. मग आपण कुठेही आंघोळीला गेलो असू, जेवण करत असू, आपल्या चित्तामध्ये त्याचे विचार येतात आणि आपण त्याचा भाग झालेला असल्यामुळे आपलं चित्त खराब होतं. तर साक्षीभाव जर प्रत्येक क्षणी असेल तर जेव्हा जेव्हा आपण त्याच्यासोबत जायला लागतो, तो आनंदाचा क्षण असेल, रागाचा क्षण असेल, दुःखाचा असेल, आणि स्वतःला सावध नाही केलं तर ते संस्कार आपण घेऊन जातो. म्हणून इथे सावध करणं, साक्षीभाव असणं आवश्यक आहे की चित्तावरती संस्कार होऊ देऊ नका. म्हणून त्या गाधीच्या गोष्टीत ते म्हटलंय की चित्त हे त्याला सांभाळा, चित्तावरती संस्कार नका होऊ देऊ. आणि जेव्हा चित्तावरती संस्कार होत नाही, चित्त शुद्ध असतं, त्याच्यानंतर मग आपण कुठेही अडकत नाही, मग तो आपोआप ते शांत झालेला आहे असं समजा. तर ते संस्कार अवॉइड करण्यासाठी साक्षीभाव हा आवश्यक आहे, अलर्टनेस आवश्यक आहे. पदोपदी स्वतःला सावध ठेवायचं की मी याच्यात अडकतोय का, मी त्याच्यात अडकतोय का. आणि जे काही होत आहे त्याला म्हणजे इतक्या सहजतेने बघू शकतो की जसं बायकोचा वाढदिवस विसरले आणि मग तिने तुम्हाला काय 2 दिवस चहाच दिला नाही, तर समजायचं की जीवनाचा भाग आहे. अनेकांच्या जीवनात रुक्मिणीने सुद्धा श्रीकृष्णाला छळलं होतंच थोडंफार, नाही का, त्या पारिजातकावरून, आणि सत्यभामेने छळलं होतं. तर असं होतं. तर श्रीकृष्णाच्या जीवनातही बायको रागवते, माझ्याही जीवनात 1-2 दिवस रागवेल, एक दिवस भांडणं होतील, पार्ट ऑफ लाईफ आहे. ती बोलते म्हणून मी तिच्यासोबत जाऊन तिच्या प्रश्नाला उत्तर देण्यात अर्थ नाही. ती बोलते, मी ओम नमः शिवाय म्हणायचं मनातल्या मनात. चेहऱ्यावरती दाखवा की खरंच तुझ्या बोलण्याचा परिणाम होतोय, आतमध्ये ओम नमः शिवाय म्हणतो. समोर मोठ्याने ओम नमः शिवाय म्हणायच्या भानगडीत पडू नका, स्मशानात जाऊन राहावं लागेल तुम्हाला, लक्षात घ्या. सरळ घरातून बाहेर काढले जाईल. असो, तुम्ही काय करायचं तुमचं ठरवा. मी तुम्हाला फक्त 2 फॉर्म्युले देतोय. स्वतःला अटॅच करून घेऊ नका कुठल्याही परिस्थितीमध्ये, हा मुख्य विषय आहे. नाहीतर मग आपल्या डोक्यात तेच होतं, चित्त आपलं शांत होण्याच्या ऐवजी दुसऱ्यांमध्ये गुरफटतं. उपशमचा हा महत्वाचा विषय, चित्तावरती संस्कार होऊ देऊ नका. ते शांत करणं हा भाग आहे, पण ते अशांत होऊ न देणं हा महत्वाचा भाग आहे. तिथे जास्त लक्ष द्या. ठीक आहे, मुळातच त्याच्यापासून स्वतःला. आणि म्हणून हे सगळे संस्कार सतत करणं आवश्यक आहे. ह्या सगळ्या गोष्टी भ्रम आहे, जे काही चाललंय ते सगळं खोटं आहे, त्या चक्रातून सतत फिरत राहणं, सतत त्याचा अभ्यास करत राहणं, ते संस्कार करणं हे आवश्यक आहे, जेणेकरून
उपशम करायचा प्रसंगच येणार नाही, आपोआप चित्त शांतच झालेलं असेल. ठीक आहे, किती वाचले? बरं, 10 मिनिटं आहेत. चला थांबूया. काही प्रश्न असतील ते घेता येतील, काही तुम्हाला विचार मांडायचे असतील शेअर करा. मलाही आनंद होईल की तुमचं काही अभ्यास असेल, तुमचं काही त्याच्यातून शिकवण असेल, जे तुम्हाला वाटतं की हा मी असं शिकलो तसं शिकलो, तर त्याचाही आनंद होऊ शकेल निश्चितपणे. मलाही शिकायला मिळेल. जरूर सांगा. मी एक बोलू का? हा प्लीज. मला आता तुम्ही म्हणालात की अटॅचमेंट नको. अगदी आम्ही हा प्रयत्न करतो अटॅचमेंट नको म्हणून, पण आपण जे ऑलरेडी अटॅचमेंट घेऊन आलेलो आहेत या जगात येताना, म्हणजे आपले आई वडील, म्हणजे मला सगळ्यात ते कळत नाही की आपण आपल्या आई वडिलांपासून कसं डिटॅच व्हायचं. ज्यांच्याकडून आपल्याला हे सगळे संस्कार मिळाले त्यांना कसं आपण अशा गोष्टींमधनं कसं डिटॅच व्हायचं हेच कळत नाही. किंवा डिटॅचमेंटचा आमचा काहीतरी चुकीचा अर्थ होतोय का? हा, डिटॅच म्हणजे तुम्ही आपल्या कर्तव्यांकडे दुर्लक्ष करणं असा नाही होत. हा, कर्तव्य सगळे पार पाडायचे. या प्रश्नांची उत्तरं तसे फार सोपे असतात खरं सांगायचं तर. की आदर्श पुरुषांचे जीवन बघितले, म्हणजे आपण अध्यात्माच्या मार्गावरती आहोत. अध्यात्मामध्ये आपल्यासाठी ग्रंथ कुठले आहेत? आपल्यासाठी ग्रंथ आहेत जसं श्रीमद भागवत आहे, त्याच्यानंतर भगवद्गीता आहे, योग वासिष्ठ आहे, आणखी अशा प्रकारचे ग्रंथ आहेत. ह्या सगळ्यांनी त्याच्यातले जे काही रोल मॉडेल्स आहेत, भगवान श्रीकृष्ण असतील, व्यास असतील, शुक असतील, किंवा इकडे श्रीकृष्ण असतील, यांनी स्वतःचं जीवन कसं जगलं, ज्ञान तर दिलं, मग त्यांचं जीवन कसं जगले, तर त्या प्रश्नांची उत्तरं तिथे मिळतील. आपल्या आई वडिलांशी अटॅच होते का? तर होते पण आणि नव्हते पण. त्यांच्यासाठी जे करायचं ते कार्य त्यांनी पूर्ण केलं, त्यांची साथ दिली, त्यांचा सांभाळ केला, सगळं केलं. पण श्रीकृष्णाच्या बाबतीत म्हटलं तर जेव्हा यदुवंशाचा नाश झाला तर काय अटॅच होते का? संपूर्ण यदुवंश त्यांच्यासमोर नाश पावत होता. काही फरक पडला नाही. एक फक्त काय उद्धव तेवढे राहिले होते, बाकी सगळे संपले होते. त्या सगळेजण आपल्या आपल्या मार्गाने निघून गेले. त्यावेळेस दुःख केलं का? नाही केलं. तर अटॅचमेंट म्हणजे माझे आई वडील, माझे मुलं असे जेव्हा म्हणतो तेव्हा एका लिमिटपर्यंत आपले कर्तव्य म्हणून तिथपर्यंत कार्य करायचं. आणि दुसरी गोष्ट, आपलं स्वतःचं स्वरूप ओळखायचं की हे एका जीवनापुरतं नाहीये. पुढच्या जीवनात कोण आई वडील असतील, मागच्या जीवनात कित्येक जन्म झाले, त्याच्यात कोण आई वडील होते? कोणीच नाही. त्यामुळे तो विषय तिथे सोडून द्यायचा. एका मर्यादेपर्यंत अटॅचमेंट ठेवायची. कर्तव्य हे ठेवायचं, भावना जास्त त्याच्यात गुंतायचं नाही. अर्थात हे म्हणायला सोपं आहे, आपल्याला दुःख होईल, आपल्याला आठवणी येतील, सगळ्या गोष्टी आहेत, पण त्या येतील तेव्हाही तात्पुरतं राहायचं. आपल्या सगळ्या संस्कृतीमध्ये प्रत्येकाला लिमिट दिलेली आहे. दुःख 14 दिवसांचं, हो ना, किंवा 13 दिवसांचं काय असेल ते. आनंद पण 10-12 दिवसांचा, त्याच्यानंतर लागा उद्योगाला. सतत धरून ठेवत असतो तर कुठेतरी हे ज्ञान मग आपल्याला मदतीला आलं पाहिजे, त्याचा विचार करायचा. पुरुषोत्तम दादा. हा दादा, मला एक असं स्थितप्रज्ञता असा आपला याच्यामध्ये विषय खूप वेळा येतो. पण सुख आणि दुःख दोन्ही भावना व्यक्त करण्यासाठी अश्रू आणि हास्य हे दिलंच आहे ना. हो. मग ते आता परवा सुद्धा माझं आणि विद्याताईंचं इतका भावना अनावर झाल्या की आवरे ना आम्हाला. हे असं जे काही होतं ना ते या वयातही अजून कंट्रोल होत नाही. तर त्यासाठी काय करायला पाहिजे? नाही, कशाला कंट्रोल करता? मी आताच म्हटलं ना, जीवनाचा भाग आहे तो, होऊ द्या. अनेकांना हे सगळं झालेलं आहे. फक्त हे पहा, जीवनामध्ये आनंद दुःख होणार आहे, ते किती काळ धरून ठेवायचं हा एक त्याचा विषय आहे. फक्त बरोबर आहे. सतत दुःखात राहण्यात अर्थ नाही. आता माझ्या आईचं देहांत झालं एप्रिलमध्ये. काही काळ दुःख राहिलं, अजूनही दुःख होतं, अजून मधून आठवण येते. मी जेव्हा त्या घरात जातो, त्या वस्तू बघतो, तर तेव्हा तात्पुरतं दुःख होतं. पण कर्तव्य सोडता येत नाही जीवनाप्रती. दुःखांचा परिणाम काय? शरीर खराब होणं. अति दुःख करत राहिलो सतत तर एका लिमिटपर्यंत ठीक आहे, पण सतत दुःख करत राहिलो तर शरीर खराब होतं, आपले कर्तव्य आपण विसरतो. एका मागे राहिलो तर मग आपल्या मुलांप्रती, बायकोप्रती, समाजाप्रती किंवा आपल्या व्यवसायाप्रती आपले कर्तव्य विसरतो, तिकडे दुर्लक्ष होतं. बरोबर. तसं होऊ नये म्हणून ते एका लिमिट पर्यंत ठीक आहे. झाल्यानंतर स्वतःला समजवता यायला हवं की ठीक आहे, ती तिच्या मार्गाला गेली, दुःख करून मी तिला आपल्याकडे ओढायचा प्रयत्न करतोय, जाऊ दे, तिचं भलं होत आहे ना, सोडून.
या जन्मापुरतं तिने तिचं कर्तव्य केलं, मी माझं कर्तव्य केलं. आता पुढच्या जन्मात कोण कुठे असतील माहित नाही, हो. नाही का? तर पण त्यांना व्यक्त सोडा. होणं पण आवश्यक आहे ना. हा, बिंदास व्यक्त व्हा ना. कोणाजवळ तरी आपल्या मित्राजवळ किंवा आपले जे सदृदयी आहेत त्यांच्याजवळ व्यक्त तर व्हायलाच लागतं, असं हो, जरूर निश्चितपणे आहे. जरूर व्हायचं. अजूनही आपण काही मुक्त झालो आहोत त्या अवस्थेत नाही आहोत. आपला प्रवास आहे. मी नेहमी सांगतो की स्वतःला एकदम जीवनमुक्त समजून तसे वागायचा प्रयत्न करू नका. हा प्रवास आहे. हा शिकत 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 आपण पुढे जाणार आहोत. ज्ञान घ्यायचं, वापरायचं, पण जीवन जसे तेही पुढे जायचं. बरोबर. त्यामुळे प्रयत्न केलाच पाहिजे. पण बरोबर. कुठल्याही क्षणी असं एक वाटलं की इन जनरल तुमची मनाची स्थिती कशी आहे योग वासिष्ठ वाचल्यानंतर? नाही बा, आनंदी आहे. जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला आहे. थोडंफार सुख दुःख येतील हे सहन करण्याची शक्ती मिळाली. सहज शक्ती मिळाली. बरोबर आहे. बरोबर. तेवढं पाहिजे. मन गुंतून राहतं हे निश्चित आहे अगदी, आणि चांगल्या गोष्टीत गुंततं हे पण निश्चित आहे अगदी. खूप छान वाटतं. त्यांनी आपल्याला सावध केलं आहे का एवढं बघा फक्त, बस. हो. पुरेसं आहे. धन्यवाद दादा. दीपाली जय गुरुदेव यतीन भैया. जय गुरुदेव. माझा भाऊ आहे, तर ना त्याच्याकडून एक असं पुस्तक फाटलं गेलं. तो जप करतो, देवाचं म्हणजे सद्गुरूंचं वाचन करत होता. तर ना त्याच्याकडून एक दिवस असं ते पुस्तक फाटलं गेलं. तर त्याला एवढं दुःख होतंय ना की तो थोडं जवळपास म्हणजे डिप्रेशन गेल्यासारखं झालेलं आहे. आणि तो डॉक्टरचं पण आता ट्रीटमेंट चालू आहे. तर मग त्याला कसं काय समजावून सांगायचं? ते पुस्तक किती दिवस टिकणार होतं? ते त्याला तो सेलोटेप लावून तो वाचत होता, आणि त्याने त्याचं नवीन पुस्तक पण आणलं होतं. ते पुस्तक किती दिवस टिकणार होतं? हा बरोबर. त्याला विचारा ना की पुस्तक किती दिवस टिकणार होतं. तुझं शरीर राहीपर्यंत नाही तर पुस्तकाला स्वतःला आयुष्य आहे. अख्खी पृथ्वी नष्ट होणार आहे कधी काही. पृथ्वी काय, ब्रह्मांड पण नष्ट होणार आहे. आणि या सृष्टीमध्ये अनेक ब्रह्मांड येत आहेत आणि जात आहेत. त्यामुळे जी गोष्ट एनिवे नाश पावणार होती तिच्यामध्ये एवढा जीव लावण्यात अर्थ नाहीये. ते पुस्तक आहे, पण आता त्याला मुलं बाळ असतील, बायको असतील, आई वडील असतील, जे काही म्हणजे तुमचं असेल सगळा परिवार, याच्यातलं प्रत्येक जण कधी ना कधी जाणार आहे. आपणही जाणार आहोत. हे शरीरही ज्याला आपण सगळ्यात जास्त जीव लावतो तेही कधीतरी नष्ट होणार आहे. तर जे नष्ट होणार आहे त्याच्यात जीव लावण्यात काय अर्थ आहे? आता त्याला असं वाटत असेल की नाही ते माझ्यामुळे फाटलं किंवा काय, तर असं नसतं म्हणा. त्याचा जर गुरूंवरती विश्वास असेल तर प्रत्येक कृती ही गुरूंची असते. त्यांनी शिकवण्यासाठी दिलंय की पुस्तक सुद्धा नष्ट होणार आहे. त्या पुस्तकातल्या ज्ञानाला पकड. पुस्तक एक फक्त माध्यम आहे. त्याला असं पकडून किती दिवस चालणार आहे? दुसरं पुस्तक आणायचं. काय दुसऱ्या पुस्तकात गुरु नाही आहेत का? किंवा त्यांचं ज्ञान नाही आहे का? मग आहे तर मग सोडून द्यावं ना. त्या गुरूंकडे, ज्ञानाकडे लक्ष दे म्हणा. हे काय होतं आपलं, नको ते संस्कार आणि नको ते कर्मठपणा, याच्यामुळे आपण खूप सेन्सिटिव्ह होऊन जातो. दुर्दैव खरंच हे. अनेक विद्वानांशी चर्चा होते त्या विषयावरती, विशेष करून कर्मठपणा आणि या सगळ्या गोष्टींची. अरे असं झालं तर पाप आहे, तसं झालं तर पाप आहे. योग वासिष्ठ तुम्हाला या भीतीतून वाचवतं. मी जो निर्भयपणा म्हटला ना, तो निर्भयपणा तुम्हाला पाप करू देणार नाही, चुकीच्या गोष्टी करू देणार नाही, मुद्दाम धरून पुस्तक फाडेल अशातलं काम करू देणार नाही. पण कधी चुकून काही झालं तर आपण अनेक पुराणातल्या गोष्टींमध्ये वाचतो, सत्यनारायणाच्या कथेमध्ये वाचतो, ऐकतो की त्याच्याकडून प्रसाद घेतला गेला नाही तर एवढं मोठं पाप झालं, देव कोपला वगैरे. ती शिस्त असावी म्हणून सांगितलेली गोष्ट आहे. पण तुम्ही 100 सत्यनारायण करा आणि एका सत्यनारायणाचा प्रसाद नाही घेतला तर ते 100चं पुण्य वाया गेलं आणि एकाच पाप माथी लागलं असं होणार आहे का? असं नाही होत. म्हणून तो एक स्वतःला आश्वस्त ठेवा, निर्भय ठेवा की मी कायम चांगले कर्म करत आलोय. एखाद्या तिकडे तिकडे झालं तर माझी वृत्ती, माझे गुरु, माझे सत्कर्म हे माझ्या पाठीशी आहेत. त्यामुळे त्या गोष्टीला झाली चूक तर झाली, देवाची क्षमा मागायची, सोडून द्यायचं. गुरुदेव नेहमी म्हणतात परमेश्वर असा काही तुमच्यावर बंदूक धरून बसला नाहीये की चूक झाली की उडवला म्हणून. असं नाहीये. तर त्याला ते सांगा समजावून की म्हणा अरे ज्ञान आहे, ते वेगवेगळ्या पुस्तकांमध्ये आहे, ते घे. तू ज्ञानाला किंमत देण्याची ज्या पुस्तकाला किंमत देतोय. ज्ञान शाश्वत आहे, पुस्तक तात्पुरतं आहे. हे पुस्तक कधी ना कधी नष्ट होईल. समजून सांगा. निर्जीव आहे. त्याच्यातलं ज्ञान महत्वाचं आहे. तिकडे लक्ष द्या. जय गुरुदेव. आरतीताई. जय गुरुदेव सर. जय गुरुदेव. ह्या योग वशिष्ठानं मला म्हणजे माझ्या मनात असं झालं की
तटस्थ कसं राहायचं हे मी खूप शिकले ह्याच्यामध्ये, की तट म्हणजे काय, नदीचा काठ, आणि स्थ म्हणजे राहणं. आता यात काय विशेष, तर नदी वाहतीये, हा स्थिर म्हणजे त्याची गती पाहावी, पण त्या गतीचा शेजार राखावा, त्याचं कौतुक करावं, पण त्याच्या आहारी जाऊ नये. हा एक म्हणजे मला पॉइंट त्याच्यातला वाटला, की आपण त्याच्या शेजार राखावा, गतीचं कौतुक करावं, पण त्याच्या आहारी जाऊ नये. आणि माणसाला प्रवाहात झोकून द्यावंसं वाटतं, आणि एकदा प्रवाहात पडला की मग भोवऱ्यात सापडलाच. त्यामुळं तटस्थ कसं राहायचं हे या योग वशिष्ठांनी फार चुकवलं. आणि हे जीवन म्हणजे आता हे तटस्थ लाटा वगैरे झालं, हे जीवन म्हणजे पाणी आहे. त्या जीवनाच्या पाणी, जीवनाला आपण पाणी म्हणतो, त्या जीवनाच्या काठी उभं राहायचं, पण अलिप्त आणि तटस्थ. आणि हे जीवन तुम्हाला पार करायचं असेल तर त्या जीवनाच्या प्रवाहात डुंबायचं, पण त्या भोवऱ्यात अडकायचं नाही. आणि त्याच्यासाठी हे योग वशिष्ठाचं जे ज्ञान आहे, हा एकच भोपळा मला वाटतो. भोपळा पकडला की आपण बुडत नाही, आणि मग तो घट्ट धरून ठेवायचा, आणि अज्ञानाला म्हणायचं भोपळा, म्हणजे ह्याच्यात गुंतून पडू नका, भो आणि पळा तुम्ही. आणि मग ह्या जीवन प्रवाहाच्या जागी उभं राहायचं. आणि तो नदीचा प्रवाह कधी शुष्क असणार, कधी ओला असणार, कधी इतका प्रचंड असेल की तटावरील लोक सुद्धा वाहून जातील महापुरात, काही पत्ता लागत नाहीये त्याचा. पण आपण काय करायचं असतं, पाणी प्यायचं असतं, पाणी व्हायचं नसतं. आणि साखरेची चव घ्यायची असती, साखर व्हायचं नाही. म्हणजे ही अलिप्तता किंवा तटस्थता हा योग वशिष्ठ इतका सुंदर रीतीने समजतोय ना. फक्त आपण त्याचा कुठल्या दृष्टीनं विचार करायचा, ही आपली दृष्टी आपण कशी ठेवायची आपण जर म्हणजे लक्षात घेतलं ना. मला सुद्धा सुरुवातीला मी खूप दिवस म्हणजे जवळजवळ अर्धा ग्रंथ वाचन मी नुसतं ऐकत होते. आणि एकदा असंच प्रदीपजी का कोणीतरी आहे, त्यांनी काहीतरी बोलता बोलता हेमाताई त्यावेळी वाचत होत्या, गुळवणी हेमाताई. आणि मग मी बोलता बोलता एकदम मी बोलून गेले, अरे वाचाल तर वाचाल. मग हेमाताई मला त्या वाचनात लगेच म्हटल्या, अहो तुमच्याकडे पुस्तक असलं तर तुम्ही वाचाल ना. म्हणजे मग नंतर पुस्तक ते घेतलं, आणि मग म्हणजे मी खरंच वाचले आयुष्यात, असं मला खूपदा वाटतंय. म्हणजे एक एक शब्द सुद्धा कसे असतात, की त्यामुळे आपण हे तटस्थ कसं राहायचंय. आणि साखरेची चव घ्यायची, पण साखर व्हायचं नाहीये. आणि तशी जीवन प्रवाहाची चव घ्यायची, पण कशी तटस्थ राहून. आणि ही ताकद जी आहे ही हा योग वशिष्ठ देतोय. अर्थात तटस्थचा दुसरा पण आहे, की तट पडतात किंवा फाटाफूट होणं, त्याच्याकडे आपण जायचं नाही, आपण हे एवढंच घ्यायचंय. तर हे योग वशिष्ठामुळे मला म्हणजे खूप म्हणजे इतक्यांदा पूर्वी हेच प्रसंग आले की मी हातबल व्हायची, किंवा म्हणजे सगळ्या म्हणजे आपल्या परिवाराला सुद्धा अस्वस्थ व्हायचं त्याच्यामुळं. पण आता हे खूपस पूर्णपणे नाही थांबलेलं, पण फरक पडतो हे आपल्यालाच जाणवते. आणि आता अशी जीवनाला सवय लागली की सकाळी उठल्या उठल्या आपण आता काय करायचंय, आपण बलिराजासारखं राहायचंय का प्रल्हादासारखं राहायचंय. म्हणजे हे एक विचार मंथन सुरू झालं की तो आता हे रोज ज्या घटना किंवा ज्या कथा येत आहेत त्या कथांचं विचार मंथन सुरू झालं. आणि रोज रात्री झोपताना पण आपण आजच्या दिवसात काय केलं, म्हणजे ही डायरी सुरू झाली आपल्या जीवनात. डायरी जशी आपण रोजच्या रोज लिहितो, आणि गुरुदेवांनी सांगितल्याप्रमाणे सगळं समर्पण करायचं की दुसरा दिवस नवा, परत आयुष्याची नवी सकाळ, सुप्रभात झाली, असं हे खूप जाणवायला लागले. आणि हे खूप जणांना जाणवत असणार, त्याशिवाय हे ऐकण्यासाठी इतकी संख्या राहणार नाही, हे तितकंच खरं आहे. नाहीतर म्हणजे कारण त्यांना गोडी उत्पन्न झाली आहे. आणि हे एकटं असतं तर शक्यच नव्हतं, आयुष्यभरात हा ग्रंथ आपण वाचू शकलो नसतो. हे भयंकर अशक्य गोष्टही असाध्य ते साध्य झालंय या सामूहिक वाचनामुळं. आणि ह्याचं खरंच म्हणजे आणि सगळेजण अगदी इतके म्हणजे प्रयत्न करतात ना की प्रत्येकांच्या शंका समाधान किंवा जे काही प्रश्न असतील, आता तुम्ही म्हणा, विद्याताई म्हणा, विद्याधर जी किंवा कुणीही कुणालाही केव्हाही आपण काही विचारलं ना तरी समाधानकारक त्याच्यापासून उत्तरं मिळतात. त्यामुळे काय होतं, मग आपण कुठं अडत नाही. जिथं अडू तिथं विचारलं की गाडी पुढे जाते, आपल्याला अडथळे खूप कमी झाले. हे मला म्हणजे
फार मला म्हणजे सांगावंसं वाटलं म्हणून मी बोलले. जय काय गुरुदेव. हरकत नाही. जय गुरु. सुजाताताई वडके. हरिओम सर, मला जरा पर्सनल बोलायचं होतं, तर मला तुमचा नंबर मिळू शकेल का? हो, लिहून घ्या. हा सर. 98 50 96. 2 मिनिटं सर. सर चॅट बॉक्स मध्ये टाका नंबर. हो, चालेल. कधी फोन लावू आणि तुम्हाला? हा वर्ग झाल्यावर लावू, चालेल? वर्ग झाल्यावर नको. तुमच्याकडे घाई नसेल तर उद्या एक साधारण 12 वाजता. चालेल सर. ठीक आहे. चॅट बॉक्स मध्ये टाकलंय. हो सर. हा, ज्योतिताई. जय गुरुदेव. जय आवाज गुरुदेव. येतोय? हो, येतं आवाज येतोय? येतं. हा हा. खूप दिवसांनी भेट होते आहे. खास हो. जतीन सरांसाठी म्हणून आज मी अटेंड केलं, नाही तर थोडा उशीर येणार होती. आरतीताई नमस्कार आणखी सगळ्यांना. ह्या सगळ्या ह्याच्यातनं तुम्ही म्हणाले यतीन सर ते एकदम परफेक्ट आहे. म्हणजे जे मला पटलेलं आहे सगळ्यांना पटेलच आहे. आपण सगळे संस्कारित आहोत म्हणूनच या ह्याच्यामध्ये आलो आहे. सगळेजण रोज येत आहेत. प्रत्येकाला अडचणी काही ना काही असती, येत आहेत. तर तुम्ही जे म्हणाले की संस्कार मनावरती करून घेण्यासाठी हा ग्रंथ आहे, हे अगदी 100 नाही सगळेजण मान्य करतील. मागे पुढे आहे. कोणाचे मी आज मान्य करते आहे, काही लोक मागे पुढे मान्य करतील. आपण संस्कारित आहोत म्हणून आलो आहोत. पण मनावरची जे संस्कार असायला हवेत की आपला हा जन्म कशासाठी आहे, त्याचे काही मिळवायचं आहे म्हणून आपण आलो आहे. सगळेच्या सगळे एवढी इतकी लोकसंख्या आहे, सगळे नाही आहे ह्याच्यामध्ये. मी एका छोट्या गावात राहणारी आहे नागपुरात, पण त्याच्यामध्ये सुद्धा योग वशिष्ठ कळणारे फार कमी लोक आहेत. खूप कमी लोक आहेत. म्हणजे खूप प्रयत्न केला शोधण्याचा, तरी पण मला ही गोष्ट खूप पटली की या मार्गावरती आहोत, संस्कारित आहोत म्हणून. परंतु मनाला जे संस्कार हवे आहेत किंवा आपल्याला काहीतरी हवं आहे म्हणून हा जन्म आहे आपला, हे आता आपण हा विचार केला तर कळतं आहे. कुठेतरी एक पाऊल आपलं चांगलं पडतं आहे. तुम्ही सगळ्यात सुरुवातीला जे म्हणाले त्याचा हा माझा अनुभव. दुसरी गोष्ट की ह्याच्यातनं जे एक आपण म्हणतो की मोक्ष 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 किंवा प्रवास सध्या नाशकात आलेली आहे मुलीच्या बाळणपणासाठी म्हणून. मला नागपुरात जायचं आहे. काल परवापासून डोक्यात विचार सुरू झाले की मला नागपुरात जायचंय. मी माझी आवरासावर करते. माझं हे सामान ते सामान काय सोडायचंय, काय द्यायचंय, हिला मुलीला काय द्यायचंय, नातवाला काय द्यायचंय, तयारी. त्या ह्याच्यातनं काल रात्री मला काय सुचलेलं आहे मी सांगते. वैयक्तिक आहे तरी पण सांगते. कदाचित चूक असेल काही असेल तरी तुम्ही कबूल कराल, सांगाल, मला मार्गदर्शन मिळेल. मी म्हटलं हा छोटासा माझा प्रवास, एक नागपूर सोडून मी इथे 3 महिन्यासाठी आली. जायचंय मला त्या पुन्हा माझ्या दुसऱ्या एका ठिकाणाला, तर मी तयारी करते आहे. काल रात्री 2 वाजेपर्यंत मी तोच विचार केला की मला आपल्याला हे प्रत्येकाला हे सोडून दुसरीकडे कुठेतरी जायचं आहे. मला त्याच्यासाठी काय मला तयारी करायला हवी. छोट्याशा ह्याच्यासाठी मी 1 दिवस झाले वाया घालवते आहे. तर मला एवढ्या ह्याच्यासाठी काय करायला हवं, हे एक मनात विचार आला. हे पण एक योग वशिष्ठमुळे मिळालेला मला म्हणायचं की एक मुद्दा मिळाला मला. हा मी तुम्हाला प्रामाणिकपणे कबूल करते आणि सांगते आहे. आणि त्या दृष्टीने नक्की पाऊल पडेल. बरोबर आहे का? फक्त सांगा. एकदम बरोबर आहे. जिथे जायचं त्याची तयारी करायला हवी ना. तर तात्पुरत्या छोट्या प्रवासाची केली, मोठ्या प्रवासाची तयारीच करत नाही आपण. एक मिनिट. हो, मोठ्या प्रवासाची तयारी करायला हवी. छान म्हणजे छान. हा एक मुद्दा मिळाला म्हणून म्हटलं तुम्हाला सांगते. ही काल रात्रीची घटना आहे. सुरेख सुरेख. आणि त्याच्यानंतर तुम्ही जे म्हणाले की प्रत्येक कार्य जे मिळत आहे, मी इथे नाशकात आली ना, काल मी ह्या सगळ्यांना शेअर केलं. ते तुमच्यासाठी मला शेअर करते सरांसाठी. तरी मी येण्यापूर्वी मी खूप ह्याच्यात होते की मी कशी येऊ, मला इतका गुडघ्यांचा त्रास आहे, हे होत आहे, मी काय नाही करू शकणार आहे एक बाळणपण, हे ते असं. कोणी हाताशी नाहीये माझा, मी एकटीच आहे. बाया मिळतात नाही मिळत अनोख्या ठिकाणी. परंतु येताना निघण्यापूर्वी मी गुरुदेवांना आणि माझ्या गुरूंना आणि मी स्वामींना मानते, स्वामी अक्कलकोटचे, त्यांना सांगून निघाली की मला हे तुमचं काम आहे. तुम्ही मला इथे पाठवताय, तुम्ही करून घ्या. मला पास करणं हे तुमचं काम आहे आता.
नाही तर पहा पहा तुमचं पास, मी पास झाली, तुम्ही पास आहात. आणि काल 1.25 महिना झाला, सगळं निर्विघ्न व्यवस्थित खूप छान रीतीने त्यांनी करून घेतलं. बाकी खूप ह्याच्यातला अनुभव आहे, मी तुमच्याशी पर्सनल पुन्हा शेअर करीन. पण हा कालचा विषय आणि काल रात्रीचा हा एक मुद्दा मला तुम्हाला सांगायचा होता. छान छान देव आहे. करवून घेतो, त्याला करवून घ्यायचं असेल तर आपण योग वशिष्ठमध्ये आहात आणि आपल्यासारखे शलाकाताई, हेमांगिनी ताई तुम्ही आहात आणि आम्हाला तुम्ही असं घेऊन चालले आहात. 4 जे आपल्याला ह्याचे मोक्षाचे सांगितले आहेत ना, पैकी तुम्ही लोक खूप मोठे आमचे मार्गदर्शक आहात. एक कंदील घेऊन आम्हाला तुम्ही चालवून राहिले आहात, हे मी मनापासून कबूल करते आहे, सांगते आहे. थँक्यू थँक्यू. जय गुरुदेव. आणि तुम्हाला पण माझा नमस्कार. चला. मंगलाताई. जय गुरुदेव. जय गुरुदेव. मला हे उपशम मधलं तुमचं 1-2 वाक्य खूपच आवडले, की अडकून पडू नका आणि हा जीवनातला एक भाग आहे असं समजून राहा. आणि जर हे असं खरंच जमलं ना, तर मग अहमपणाही जाईल आणि खरंच मनशांती आपोआप मिळेल. पण हेच जमत नाही, कारण आपल्यावरचे हे संस्कार, प्रत्येक गोष्ट धरून ठेवायची, हा जो एक प्रकार आहे. पण एक आहे की सत्संगामुळे म्हणजे प्रत्येक गोष्ट कशी अशी जी डार्क असेल ती फेंट व्हायला सुरुवात होते. एकदम फेंट होत नाही, पण बरोबर. सतत जर तुम्ही सत्संगात राहिला तर नक्कीच तो दिवस उजाडेल असं मला वाटतं. की निश्चित सत्संग खूप आवश्यक आहे. आणि रामकृष्णांनी पण तेच म्हटलं होतं, परमहंस रामकृष्णांनी, की त्यांना एकाने विचारलं की तुम्हाला तर देवीने दर्शन दिलंय, आता का पूजा करता? तर त्यांनी तांब्या भांड दाखवलं आणि म्हटलं बघा, याला जर रोज घासलं नाही ना त्याच्यावर डाग पडतील. खरंय. तसं मनाच्या याच्यासाठी आपल्याला हे करणं गरजेचं आहे. म्हणजे एक इतके परमहंस जर इतकं करू शकतात तर आम्हाला किती त्याची गरज आहे हे कळतं. आणि खूप छान वाटलं तुमचं हे सेशन ऐकून. मुख्य म्हणजे आणि दुसरी गोष्ट, तुमच्या मागचा जो फोटो आहे रामाचा आणि वासिष्ठांचा, तो इतका छान आहे की वसिष्ठांवरच्या चेहऱ्यावरचे कौतुकाचे, रामाकडे बघण्याची दृष्टी, आणि राम असा 16 वर्षाचा वाटतो. नेहमी राम असा धीर बघायची सवय झाली आहे, पण असा राम दिसत नाही. आणि तुम्ही जेव्हा सेशन घेता तेव्हा हे चित्र आम्हाला दिसतं. आणि खरंच खूप म्हणजे एक आकर्षक आहे आणि एक प्रेमळ, म्हणजे सगळंच भाव आहे त्याच्यात. आणि खूप छान वाटलं तुमचं सेशन नेहमीच छान. जय गुरुदेव. थँक्यू. जय गुरुदेव. शलाकाताई विद्याताई. जय गुरुदेव. जय श्रीराम. म्हणजे योग वसिष्ठ आयुष्यात आल्यापासून बोलणं थांबलंय. मी म्हणजे अगदी सोप्या भाषेत सांगेन, आता ही एक सुंदर यात्रा झाली आहे. म्हणजे जसं यतीन सर आपल्याला बऱ्याचदा सेशन मध्ये सांगतात की हे आयुष्य पण एक दीर्घ स्वप्न आहे. तर ते स्वप्न म्हणून बघण्याची थोडी तरी मानसिकता तयार झाली आहे. म्हणजे खूप सोपं झालेलं आहे सगळ्या गोष्टी, की एखादी इच्छा, आसक्ती झाली की आपण कर्म करतो त्या दृष्टीने. मग त्या कर्मात 4-5 लोक इन्व्हॉल्व्ह होतात. मग ते 4-5 लोकांशी आपलं पटेलच असं नाही, मग परत कर्माची देवाणघेवाण होते. ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे इतक्या सुंदर कळायला लागल्यात ह्या ग्रंथामुळं. म्हणजे दुःख येतं, पण दुःखी होण्याचं प्रमाण कमी झालंय. मी संपलंय असं म्हणणार नाही, पण खूप प्रमाण कमी झालंय. आसक्ती कमी झाली. आसक्तीने दाखवलं की तुम्ही कसे, मोह असेल, आसक्ती असेल तर तुम्ही भिकाऱ्याच्या सारखी गत होते. म्हणजे तुम्ही भीक मागता त्या व्यक्तीला की माझे जीव थांब, मला तू हवा आहेस, माझं तुझ्यावर प्रेम आहे. तो म्हणतो मला तुझी गरज नाहीये. तरी आपण म्हणजे निरासक्त होणं किती महत्वाचं आहे. आणि मोह, लोभ हे सगळं कमी करणं किती अत्यंत आपल्या जीवनात सुखी होण्याचा एक मूल मंत्र आहे. हे योग वसिष्ठने दाखवून दिला. आणि हा हे सूत्र आहे. पुस्तक अभ्यास नाही करायचा ह्याचा. मला तर यतीन सरांच्या मार्गदर्शनामुळे हेच कळलं की हा जगायचा आहे ग्रंथ. हे सगळं सूत्र वापरायचंय आपण. आणि त्यामुळं अजून काही मी जास्त बोलत नाही. अजून प्रयत्न चालू आहे समजून घेण्याचा. सरांचे मनापासून धन्यवाद. त्यांच्यामुळे हा ग्रंथ माझ्या आयुष्यात आला. थँक्यू सो मच. विद्याताई. मी काही फार बोलावं असं नाही. अजून योग वसिष्ठाचं पहिलंच वाचन माझं सुरू आहे, पण तरी सुद्धा की योग वसिष्ठ वाचलेली म्हणजे यतीन सरांकडे बघितलं की कसं वाटतं की ते जे म्हणतात की याचा अभ्यास नाही,
किंवा जे मोठे मोठे शब्द येत आहेत किंवा अरे बापरे एवढं ध्यान केलं, एवढी वर्ष तपश्चर्या, मग आपल्याला काय शक्य आहे, अशक्य गोष्टी शक्य वाटायला लागतात. तसं सर म्हणतात तसं अशक्य गोष्टी सोडून द्यायच्या, त्या आपल्यासाठी नाहीच आहेत. मग आपल्यासाठी काय आहे तर त्यातल्या छोट्या छोट्या ज्या गोष्टी आहेत, अलिप्त होणं, मुख्यतः आसक्ती सोडून देणं, आणि हे सर आचरणात आणून दाखवतात. म्हणून मला असं नेहमी वाटतं की रामायणाचा अभ्यास करताना प्रत्येक वेळा काय म्हटलं जातं की श्रीराम हे मर्यादा पुरुषोत्तम आहेत. म्हणजे सगळ्या आयुष्यामध्ये प्रत्येक गोष्टीला व्यवहार करायचाच आहे, आपल्याला जीवन जगायचंच आहे, आपल्याला सुख आहे, दुःख आहे, ते व्यक्त होणारच आहे. पण ते व्यक्त करताना त्याचा कुठे अतिरेक व्हायला नको. म्हणजे हा अतिरेक टाळणं आणि त्या सुखदुःखावस्था लवकरात लवकर बाहेर येणं. म्हणजे सुख झालं तरी वा आता माझ्यासारखा सुखी मीच असं म्हणत त्या सुखाला कवटाळून नाही बसायचं, आणि दुःख झालं तरी ते दुःख करत व्यवहार नाही सोडून द्यायचा. सगळ्यांना मर्यादा घालायच्या. म्हणजे जसं पहिल्यांदा त्यांनी विचारलं की आई वडिलांची अटॅचमेंट कशी काय सोडणार, सोडायचं नाहीच आहे, पण ते धरूनही ठेवायचं नाही. आई वडील आहेत, आई वडिलांनी आई वडिलांचं कर्तव्य केलंय, आमचं मूल म्हणून जे कर्तव्य आहे ते आम्ही केलं पाहिजे. पण ते कर्तव्यासाठी कर्तव्य करायचं, जे श्रीरामांनी केलं, कर्तव्यासाठी कर्तव्य केलं, कुठेही ते आसक्त झाले नाही. आणि म्हणून 16व्या वर्ष असलेले श्रीराम हे खरंच मानवाच्या भूमिकेतनं कसं प्रश्न विचारतात हे योगासूत्रातनं कळतं. आणि मग त्याच्यातून मर्यादा पुरुषोत्तम घडलेले श्रीरामप्रभू. मग आपल्याला तेच करायचं, या योगवासिष्ठातनं या मर्यादा आपल्यामध्ये आपल्या आचरणामध्ये आणायच्या आहेत, आणि तसं तसं पुढे जात मोक्षापर्यंत आपल्याला जायचंय. अजून मी अर्धाच वाचलाय, पुढचं वाचल्यावर काही बोलू. अच्छा, सुचिताताई. सुचिताताई. जय गुरुदेव. जय गुरुदेव. योग वशिष्ठामुळे एक अलिप्तपणे बघण्याचा भाव आलेला आहे, तटस्थपणा आला, आणि आपल्याला असं की आपण स्क्रीनवर कुठला तरी पिक्चर बघतोय आणि आपण त्याच्यापासून फक्त लांब आहोत. म्हणजे आपण त्यात भूमिका कुठली वटवत नाहीये, आपण फक्त एक पिक्चर बघतोय असं वाटतंय. आणि योग वशिष्ठात मला एक असा अनुभव आलाय की जेव्हा आपल्याला खरंच कुठली गरज असेल आणि काहीतरी आपल्याला हवं असेल, ते बरोबर आपण शांतपणे ते ऐकतो. कित्येकदा कसं असतं आमच्या, म्हणजे माझं तरी, की काम करताना किंवा इतर काय चालू असताना आपलं ते योग वशिष्ठ ऐकणं चालू असतं, पण जेव्हा माझ्यासाठी जे उपयुक्त आहे तेव्हा मला सगळं शांतपणे मिळतं आणि मी शांतपणे ते ऐकते. आणि आता योग वशिष्ठामुळे एक कळलं की योग वशिष्ठ जगलेली माणसं कशी आहेत, त्या जगतायत कशी, त्याचा पण एक अनुभव येतोय की योग वशिष्ठ कसं जगावं हे तुमच्याकडनं आणि कारंजकर सरांकडनं कळतंय. कारंजकर सर तर त्याचा अति आदर्श आहेत. नाही, पण तुमच्याकडनं पण की म्हणजे योग वशिष्ठ आहे ग्रंथ, पण तो योग वशिष्ठ जे सगळ्यांनी आत्मसात तुम्ही कसे जगतायत आणि तो कसा जगायला पाहिजे हे तुम्ही म्हणजे स्वतः आम्हाला धडा घालून देतायत की म्हणजे असं जगा. आणि आता तुम्ही म्हणतात अलिप्त, आधी मी काय म्हणायची की अरे हे मी केलं, हे मी केलं, हे मी केलं, पण आता असं कळलं की हे मला करायला देवानी पाठवलंय आणि हे तुझं कर्तव्य आहे, ते तू कर्तव्य कर, त्याच्यानंतर तू बाजूला हो. तू म्हणजे आता त्याच्यात मिक्सअप होऊ नकोस, तू फक्त तुझं कर्तव्य. आणि आपल्याला एकेकाला एक एक भूमिका दिली आहे, तर मी म्हटलं माझ्या वाटेला ही भूमिका आली, हे मला त्या योग वशिष्ठामुळे कळायला लागलं. नाही तर म्हटलं अरे असं काय असं काय, पण जगात सगळे जेवढी लोक आहेत तर सगळ्यांना वेगवेगळ्या भूमिका दिलेल्या आहेत, आणि माझ्यासाठी जर जी भूमिका आली आहे तर त्याचं काम करणं मला कर्तव्य आहे असं मी आता समजून आता मी काम करत. नाही तर आधी जो माझ्यात अहमपणा, मीपणा होता की नाही हे मी करते, हे मी करते, आता मीपणा पूर्णपणे गेलेला नाहीये, पण आता विचार करण्याची प्रवृत्ती बदलली आहे. अरे हे माझ्यासाठी काम आहे, मला हे केलंच पाहिजे, पण अलिप्त आणि तटस्थपणे मी बघते आता. जय गुरुदेव. जय गुरुदेव. गोरक्ष दादा तुम्हाला बोलायचंय. नमस्कार सर. मी साक्षी भाव याच्याविषयी आता ताईंनी जे सांगितलं तो उल्लेख त्याच्याबद्दल विचारू शकतो की तुम्ही जे सांगितलं की सिद्धी आणि मोक्ष या दोन वेगळ्या संकल्पना. योग वशिष्ठामध्ये मोक्ष हे केवळ वाचन आहे, त्याच्यामुळे आपल्याला मी दररोज योगा सेशन वगैरे अटेंड करतो, त्यातही साक्षीभाव आणि ह्या वाचनामध्ये साक्षीभाव, त्यामुळे माझा संभ्रम निर्माण झाला होता. म्हणून मी विचारलं की साक्षीभाव म्हणजे काय नेमकं.
तर सिद्धी आणि त्याचा उलगडा आज तुमच्याकडून झालंच, योग्य रीतीने झालं. कारण त्या योग साधनेमध्ये सिद्धी हे असतं. मोक्ष हे केवळ आपल्या या चित्तावर, योग वैशिष्ट्यातील चित्त कंट्रोल करून चित्त आपण एक स्थिर करून मोक्ष प्राप्ती करू शकतो. हे केवळ योग वैशिष्ट्यामध्ये मर्यादा पुरुषोत्तम त्यांचं ध्येय ते 16 वर्षापासून नंतर जे आदर्श म्हणून जगले, म्हणून ते लक्षात आलं. ते साक्षी भावानेच राहिले का? हो, साक्षी भावानेच राहिले ते शेवटपर्यंत, त्याच भावनेत होते. ओके, ठीक आहे. ठीक आहे. माझ्या शंकेचं निरसन झाले, त्याबद्दल धन्यवाद. चला, थांबायचं आहे की आणखी हो काही? सर, तुम्हाला खूप धन्यवाद. तुमच्या बरोबर मी विद्याधर सरांना, कारंजकर सरांना, शलाकाताईंना आणि विद्याताईंना सर्वांना धन्यवाद देते. कारण तुमचे विचार आमच्यापर्यंत रोज रोज पोहोचवण्याचं काम ते खूप छान करतात. तुमच्या बरोबर आम्हाला मिळतं ते दुग्ध शर्करा योगच असतं, पण त्याच्याबरोबर विद्याताई, शलाकाताई हे जे करतात, आमच्यासाठी त्रास घेतात रोज, त्याच्याबद्दल त्यांचे धन्यवाद. सर, मी तुम्हाला विनंती करते की आजचं सेशन तुम्ही प्रार्थना म्हणून समापन करा. कुठली वेगळी प्रार्थना असते की आपण फक्त गुरुर् ब्रह्मा गुरुर् विष्णू तेच म्हणत? नाही सर, तुम्हाला जी योग्य वाटेल ती म्हणा, आम्हाला ऐकायला आवडेल. असा काही प्लॅन केलं नव्हतं. लोकसमस्त म्हणलं तरी चालेल. वेगळी प्रार्थना म्हणू दे सरांना, ऐकायला मिळेल आपल्याला. उपशम ना? हो. ठीक आहे. एक श्लोक आहे, मला माहित नाही, बहुतेक तो शंकराचार्यांच्या कुठल्या तरी रचनेतला आहे, बहुतेक त्याच्यातलं. या जीवनाचं सारांश त्या श्लोकामध्ये आलेलं आहे. तो असा आहे: अंगम गलितम पलितम मुंडम दशन विहीनम जातम तुंडम वृद्धो यापि गृहीत्वा दंडम तदपि न मुंचत त्याशा पिंडम. त्याचा अर्थ की अंग गळून गेलं आहे, टक्कल पडलं आहे, तोंडात दात नाही, हातात काठी आली आहे, दशाने विहीनम जातम तुंडम, तरी सुद्धा जगण्याची आशा काही सुटत नाही. जगण्याची म्हणण्यापेक्षा माझा जास्त भर त्या आशेवरती राहील की शेवटपर्यंत हे होईल, ते होईल, असं व्हायला हवं, तसं व्हायला हवं, या सारख्या आशांमध्येच माणूस अडकलेला असतो. आणि या आशा फार गुंतवणाऱ्या असतात. आशेवरती आणखी एक श्लोक आहे: आशा नाम मनुष्याणाम काचित दाश्चर्य शृंखला. म्हणजे कुठली तरी अशी आश्चर्यकारक साखळी आहे, यया बद्धा प्रधावंती, जे त्यांनी बांधले ते धावत सुटतात, मुक्तास तिष्ठन्ति पंगवत, जे मुक्त आहेत ते स्थिर राहतात. तर कुठली आशा ठेवायची, कुठली आशा ठेवायची नाही. जे आशेमध्ये असतात त्या जीवनामध्ये धावत राहतात, आणि ज्यांनी सगळ्या आशा सोडून दिल्या, म्हणजे निराशावादीतून नाही, पण कशातच काहीच नाहीये, सगळं शांत आहे, आता कशाची आशा करण्याच्या भानगडीत पडायचं नाही, ते मात्र स्थिर होतात, त्यांचं चित्त सुद्धा स्थिर होतं. तर ही आशा आपल्या चित्ताला सुद्धा लावा की त्यांनी निराश व्हावं, चित्ताने निराश व्हावं. पण कसं निराश व्हावं? सकारात्मक दृष्टीने निराश व्हावं. ठीक आहे, चेहरा पाडून निराश नाही व्हायचं, प्रफुल्लित होऊन निराश व्हायचं. म्हणून निराश राहा जीवनामध्ये, असा संदेश घ्या. छान सर. ठीक आहे, थांबूया. तुमचं योग निद्रा वगैरे असेल आज काही? झाली योग निद्रा इथेच 3:30 झाली.
योगनिद्रा गुरुदेवांच्या आवाजात. सर पुन्हा एकदा धन्यवाद तुम्हाला. धन्यवाद. जय गुरु. धन्यवाद. तर तुम्ही येता योगनिद्रेसाठी? नाही नाही, पुढचं कार्य आहे, माझ्या मुलीची 10वीची परीक्षा आहे, ते कर्तव्य पार पाडायचे. तुमच्या संपूर्ण ग्रुपतर्फे तिला खूप शुभेच्छा. आशीर्वाद द्या. हो, आशीर्वाद. चालेल. योगनिद्रेसाठी